नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्ही-सी-सी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रश्नपत्रिका गणित भाग 1 ची ठीक आहे, जी 2024 ची होती ती आपण सोडून बघितली. त्याच्या अगोदर आपण गणित भाग 1 ची 2025 ची प्रश्नपत्रिका सोडून बघितली होती. या लेक्चरमध्ये आपल्याला गणित भाग 2 ची प्रश्नपत्रिका 2025 ची सोडून बघायची आहे. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका आपल्याला 2024 ची सुद्धा सोडवायची आहे. ठीक आहे. सो जसे पाठीमागच्या 2 लेक्चरमध्ये आपण गणित भाग 1 ची 25 आणि 24 ची प्रश्नपत्रिका सोडवली. त्याचं तुम्हाला मी प्रश्नसुद्धा सांगितले की कोणते कोणते प्रश्न कसे कसे विचारले जातात, कसं क्वेश्चन सोडवायला पाहिजे. तर एकदा तुम्ही पाठीमागे तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. ठीक आहे. आणि आता या लेक्चरमध्ये आपल्याला गणित भाग 2 चा 2025 चा प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची. ठीक आहे. सो तत्पूर्वी कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे येणारे व्हिडिओज नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत राहतील. सो आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत 2025चा क्वेश्चन पेपर. ठीक आहे, जो की गणित भाग 2चा आहे. आणि गणित भाग 2 मध्ये बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याच मुलांना अवघड पण जातो. त्याचं कारण काय असतं बरं, तर बऱ्याच जणांना काय थेरम वगैरे माहीत, म्हणजे थेरम समजायला थोडासा वेळ लागतो किंवा त्याच्या कंडिशन्स वगैरे लवकर लक्षात येत नाही आहेत. तर तुम्ही जर 2-3 क्वेश्चन्स पेपर सोडवले तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील की आपण, म्हणजे क्वेश्चन जे बोर्डला विचारले जातात ते कसे विचारले जातात आणि आपण कसा अभ्यास केला पाहिजे. हे बघा, तुम्ही दररोज 6 तास, म्हणजे असं नाही आहे की दररोज तुम्ही 10 तास 15 तास अभ्यास करा. दररोज तुम्ही 4-5 तास जरी अभ्यास केला पण प्रामाणिकपणे दररोज जर केला तर तुम्हाला चांगले मार्क्स भेटू शकतात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काय, नुसतं पाठ करून वगैरे पण फायदा नाही. बरेच मुलांच्या कमेंट्स वगैरे, तर सर आता आम्ही तर काहीच अभ्यास केला नाही, पेपर जवळ आले, मग आम्ही काय करायला पाहिजे. तर सगळ्यात सिंपल गोष्ट ही असते की सर्वात अगोदर पहिली गोष्ट काय, की तुम्ही सातत्य ठेवा, दररोज 4-5 तास अभ्यास करा. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायचा प्रयत्न करा. ठीक आहे, ज्या पाठीमागे झालेल्या आहेत. याच्याने काय होतं बरं, की तुम्हाला ही गोष्ट लक्षात येते की प्रश्न विचारले कसे जातात. ठीक आहे, बोर्ड कसे क्वेश्चन विचारतो आणि त्याच्यावरून एक आयडिया येते की आपण काय करायला पाहिजे, अभ्यास कसा करायला पाहिजे. ठीक आहे. सो जनरली आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेऊया. आता 25चा सोडून नेक्स्ट टाइमला आपण काय करू, 2024चा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे. सो अगेन बघा, 40 मार्कला पेपर असतो, सगळ्यांना माहीत आहे. आणि त्याला सुद्धा तुम्हाला 2 तास असतात टोटल. ठीक आहे. आणि वरती तुम्हाला इथे बैठक क्रमांक वगैरे टाकायला लावतात बोर्डला, जर तुम्ही गेले तर सेम हाच क्वेश्चन पेपर अशा टाईपचा तुम्हाला प्रश्नपत्रिका असते. सो पहिल्यांदा काय दिले बघा, की सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेटरचा यूज करायचा नाही आहे, त्यांनी सांगितलं गणक यंत्राचा वापर करायचा नाही आहे. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता याच्यात काय दिलं बरं, परत तेच काय बरं, की पहिल्या प्रश्नामध्ये काय तुम्हाला MCQ टाइप्स क्वेश्चन आहेत, बरोबर आहे. सो बहुपर्यायी आहेत, तर त्यांनी काय सांगितलं, बहुपर्यायी एकदाच पहिल्यांदा जे लिहिले जातील तेच कन्सिडर केले जातील. तुम्ही दुसऱ्या पानावर परत दुसरे, तिसऱ्या पानावर तिसरे लिहायचे नाही, जसं आपण ऑलरेडी पाठीमागच्या क्वेश्चन पेपरमध्ये डिस्कशन केलं. ठीक आहे. आणि दुसरं काय सांगितलं बघा, प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी आकृती आवश्यक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की तुम्हाला प्रमेय जर विचारला, एखाद्या प्रश्नामध्ये प्रमेय आला, सिद्ध करायचा असेल, तर तिथं तुम्हाला आकृती काढणं महत्त्वाचं आहे, नाहीतर तुम्हाला मार्क्स भेटणार नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. सो चला मग आता जाऊया आपण पहिल्या प्रश्नाकडे. काय दिलं बघा, की दिलेल्या पर्यायापैकी तुम्हाला काय करायचं आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे. आता दुसरी गोष्ट काय दिली बघा, बऱ्याच मुलांना, म्हणजे काही मुलं असं म्हणतात की सर आमची क्वालिटी दिसत नाही, तो थोडीशी तुम्ही काय करा, क्वालिटी वाढवा. कारण की व्हिडिओ एकदम आपले 1000च्या क्वालिटीने व्हिडिओ आपले रेकॉर्ड होतात. ठीक आहे. त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला तुमचं काय करावं लागेल, रेकॉर्डिंग वाढवावं लागेल. कारण की क्वेश्चन पेपर आहे, जर क्वेश्चन पेपर नसता तर आपण थोडंसं काय केलं असतं, ॲडजस्ट केलं असतं. क्वेश्चन पेपर असल्यामुळं आपल्याला काय करावं लागतं, ऑलरेडी ते छोटा असतो क्वेश्चन पेपर, त्याला आपण परत स्क्रीनशॉट काढून परत त्याचं मोठं करतो, मग ते थोडंसं तुम्हाला फाटल्यासारखं दिसते. ठीक आहे. सो थोडंसं ब्लर पण दिसू शकतं. त्याच्यामुळे थोडीशी तुम्ही क्वालिटी वाढवली तर तुम्हाला प्रश्न लक्षात येतील. ओके. ठीक आहे. चला पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. काय दिले बरं, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा. आणि काय दिले बरं, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकोट आहे. आता सगळ्यांना माहिती आहे, हा पायथागोरसचा थेरम जो आहे तुमचा चॅप्टर आहे, त्याच्यामधला तुम्हाला हा क्वेश्चन आहे, प्रश्न, बरोबर आहे. सो दुसऱ्या चॅप्टरमधला आहे. पायथागोरसचं त्रिकूट काय सांगत असतं बरं, की जी मोठी संख्या आहे त्याचा वर्ग राहिलेल्या दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका यायला पाहिजे, बरोबर आहे. आता इथं बघा, 10चा वर्ग जर घेतला तर 100 येतो. इथं 5चा वर्ग 25 आणि 1चा वर्ग 1, तर याची बेरीज याच्या बरोबर येते का बरं, नाही. आता याच्यात बघा, याच्यात मोठी संख्या 5 आहे, 5चा वर्ग 25, इथं 4चा वर्ग 16 आणि 3चा वर्ग 9, तर याची बेरीज केली तर 25 येते, बरोबर आहे. इकडे पण 25 आली, याचा अर्थ याचा ऑप्शन बी असायला पाहिजे. तुम्ही हे पण ट्राय करा, नाही येणार. बघा, 2चा वर्ग 4, इकडे पण 2चा वर्ग 4 आणि 4, इकडे 8 येईल, एका साईडला 4 येईल, तर हे पण नाही येणार. लक्षात येतं, हे सुद्धा नाही येणार. तुम्ही ट्राय करून बघा.
त्यांनी काय सांगितलं होतं, बरोबर आहे, पायथागोरसचा त्रिकूट काय सांगतं बरं, जी मोठी संख्या आहे त्याचा वर्ग उरलेल्या दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका यायला पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, पायथागोरसचं त्रिकूट. त्याचा कोणतं ऑप्शन आहे बरं, बी आहे. माहिती आहे सगळ्यांना, ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा, की ओ केंद्र असलेल्या वर्तुळात अंतर्लिखित ACB चे माप 65 आहे, तर त्याने अंतरखंडित केलेल्या कंस AXB चे माप किती. कंस AXB आणि अंतर्लिखित सगळ्यांना आठवते का बघा, अंतर्लिखित कसं असतं, वर्तुळ असतो, बरोबर आहे, हा झाला तुमचा अंतर्लिखित कोण. याला नाव द्या बघा A, C आणि B. हा तुम्हाला किती दिलाय त्यांनी, 60. आणि तुम्हाला विचारला काय बरं त्याने, तर अंतरखंडित केलेल्या कंस AXB, बघा हा A, इथं X द्या, हा AXB किती असेल, सगळ्यांना माहिती आहे बघा AXB किती असतो बरं, जो अंतर्लिखित केलेला कोण आहे त्याच्या डबल असतो, बरोबर आहे, त्याच्या डबल असतो, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे इथं 60 आहे, सॉरी 65 आहे इथं, तर 65च्या डबल किती येईल बरं, इथं 130, बरोबर आहे. 65 अधिक 65 जर केलं तर किती येतं, 130. तर त्याचा ऑप्शन बी असायला पाहिजे. सगळ्यांना कळतंय. इथं काय दिलं बरं, 3 व 4 या बिंदूचे आरंभबिंदू पासूनचे अंतर काढा. आता सगळ्यांना माहिती आहे बघा, आरंभबिंदू किती असतो बरं, 0 0, बरोबर आहे. आपण ऑलरेडी हा चॅप्टर बघितलेला आहे, कोणी बघितला नसेल तर बघून घ्या, ठीक आहे. त्याच्यामध्ये शिकवलेलं मी आरंभबिंदू कसा आहे, त्याचं कसं काढायचं आहे अंतर, अंतराचं सूत्र काय, आणि एक अंतर काय बोललं, 3 आणि 4. मग अंतर कसं काढतो बरं आपण, याच्यातून यांना मायनस करतो आणि कशामध्ये लिहितो, रूटमध्ये, आणि त्याच्या कंसाचा वर्ग. सगळ्यांना आठवतं का बघा, x2 - x1 होल स्क्वेअर म्हणजे 3 वजा 0 याचा वर्ग, अधिक y2 - y1 म्हणजे 4 वजा 0, बरोबर आहे, याच्या कंसाचा वर्ग. सगळ्यांना आठवतं का बघा, इथं काय असतं बरं, 3चा वर्ग येईल आणि इथं 4चा वर्ग येईल, बरोबर आहे. सो 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग किती येईल बरं, 16. याची बेरीज केली तर 25, बाहेर काढलं किती येईल बरं, 5. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला अंतर सांगितलं तर अंतर नेहमी धन असतं, ऋण कधी नसतं, ठीक आहे. जर तुम्ही उलटं घेतलं, समजा याच्यातून याला मायनस केलं, तुम्हाला वाटेल सर मायनस येतं, मायनस येत नसतं का, कारण त्याचा वर्ग घेतला तर प्लस येतं, लक्षात येते. आणि अंतर नेहमी कसं असतं, धन असतं. क्लिअर आहे सगळ्यांना, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय सांगितलं बरं, की जर एका शंकूची त्रिज्या 5 सेंटीमीटर व त्याची लंब उंची 12 सेंटीमीटर असेल तर त्याची तिरकस उंची किती. आता बघा सगळ्यांना आठवतोय का, शंकू कसा काढतात, ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं, की त्याची त्रिज्या आपल्याला किती दिली बरं, त्याची त्रिज्या 5 दिली, त्याची लंब उंची किती दिली बरं, 12. आपल्याला तिरकस उंची काढायला सांगितली. सगळ्यांना माहिती आहे तिरकस उंचीचा फॉर्म्युला काय असतो बरं, L वर्गमुळात याचा वर्ग बरोबर अधिक आरचा वर्ग, बरोबर आहे. पायथागोरस थेरम सारखं बघा, आपण हे पण चॅप्टर शिकलोय, बरोबर आहे. महत्वमापन त्याच्यामध्ये शिकवले मी कसं काढतात ते. मग इथं घ्या 5चा वर्ग, बरोबर आहे, अधिक 12चा वर्ग. तर 5चा वर्ग किती होईल बघा, 25 अधिक 12चा वर्ग किती होईल बरं, 144. याची बेरीज केली तर किती येईल बरं, 169, बरोबर आहे. 5 आणि 4 9, 4 आणि 2 6 आणि 1 69. 69ला बाहेर काढलं किती येईल बरं, 13. म्हणजे याचा अर्थ त्याची तिरकस उंची किती आहे, 13 आहे. कळलं सगळ्यांना, किती सोपे होते प्रश्न बघा, काहीही अवघड नाहीये. थोडंसं तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला प्रश्न लवकर लवकर सुटतील, ठीक आहे. आता मी काय करतोय, मी फक्त त्याचे उत्तरं सांगतोय, तुम्हाला लिहिते वेळेस थोडंसं त्याच्यामध्ये काय करायचं, काय काय दिलंय काय काय नाही हे सगळं लिहायचंय, ठीक आहे. कारण की जर मी हे सगळं लिहित बसलो तर आपला व्हिडिओ काय होईल, लेंदी होईल, म्हणजे 2-2.5 तासाचा व्हिडिओ होईल. कारण की तुम्हाला मला एक्सप्लेन करायचं आहे, सगळं सांगायचं आहे. हां, मला स्वतःला सोडवायचं तर मी 1.5 तासात सोडवेल, पण मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं तर 2-2.5 तास लागतील. त्यात पण जर सगळं लिहायचं असेल तर अजून जास्त वेळ लागेल, तर काही गोष्टी तुम्ही लिहित राहा, ठीक आहे. आता त्यांनी काय दिलं बरं, की त्रिकोण ABC हा ABC मध्ये दिलाय, बरोबर आहे. आपल्याला BD ची किंमत दिली बघा 7, त्याच्यानंतर BC ची किंमत दिली बघा 20, बरोबर आहे. BC ची किंमत किती दिली बघा, 20. त्याच्यानंतर सांगितलं काय, तर त्रिकोण ABD बघा, कोण कोण विचारलंय, त्रिकोण कोणता बरं, त्याचं काय आपल्याला काढायचं, क्षेत्रफळ. हे ए म्हणजे काय असतं, एरिया, बघा हा एरिया आहे, त्रिकोण ABDचा एरिया, आणि एरियालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये, क्षेत्रफळ. सगळ्यांना आठवतंय का बघा. तुम्हाला कोणतं कोणतं काढायचं बरं, तुम्हाला काढायचं या ABDचं आणि या ABCचं काय काढायचंय, क्षेत्रफळ काढायचंय. सगळ्यांना आठवतं का बघा, क्षेत्रफळ कसं काढतात बघा, तर तुम्हाला या त्रिकोणाचं, ठीक आहे, आणि या मोठ्यावाल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचंय. तर याला थोडंसं फोडा बघा, एक डायग्राम तुम्हाला अशी दिसेल AB आणि D, आणि एक कशी दिसेल बघा तुम्हाला, अशी दिसेल AB आणि C, त्याच्या मधातून एक लाईन, लक्षात येते. सो आता मला सांगा, या ABD म्हणजे काय झालं बरं, या दोघांमध्ये काय फरक आहे बरं, तर या दोघांमध्ये फरक आहे की ही पण AD आहे आणि ही पण AD आहे, बरोबर आहे. याचा अर्थ यांच्या दोघांच्या त्रिकोणाची उंची कशी आहे, समान आहे, ठीक आहे. सो त्रिकोणाची उंची जर समान असेल तर तुम्हाला माहिती आहे आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढतो बरं. मग त्रिकोणाची उंची समान असेल तर इथं लिहितेस कसं लिहितात बघा, 1/2 गुणिले उंची, बरोबर आहे, गुणिले काय, पाया.
1/2 पाया गुणिले उंची, बरोबर आहे. इथं पण काय लिहावं लागेल, 1/2 पाया गुणिले उंची किंवा उंची गुणिले पाया करा, काही फरक पडत नाहीये. ठीक आहे. तर 1/2 कट होईल. या दोघांची उंची किती आहे बघा, दोघांची उंची आपल्याकडे सेम आहे. कोण बरं, एडी. त्याच्यानंतर पाया किती बघा, एकाचा किती दिल्या बरं आपल्याला 7, बरोबर आहे. म्हणजे एबीडीचा अगोदर कोणाचा घ्यायचा बघा, एबीडीचा. तर एबीडीचा पाया किती दिलाय, 7. आणि खाली कोण दिले बरं, त्रिकोण एबीसी. एबीसीची उंची कोण आहे बरं, एडीच आहे. पण त्याची बीसीची जी बेस आहे, त्याचा पाया जो आहे, त्या पायाची उंची हे पाया किती दिल्या बरं त्या त्रिकोणाचा, 20. लक्षात येते का बघा. पहिल्यांदा एडीबी बघा, हा एडीबी. तर एडीबी साठी उंची एडी आहे, त्याचा पाया कोण आहे बरं, बीडी आहे, आपण लिहिला. त्याच्यानंतर दुसऱ्यासाठी कोण आहे बरं, दुसऱ्यासाठी बघा त्याचा पाया बीसी आहे, पण त्याची उंची कोण आहे, एडी आहे. तर त्याचा पाया कोण आहे बघा, 20, कारण की आपल्याला त्याचा पाया 20 दिला बघा, 20. आणि त्याची उंची एडी आहे. तर इथं एडी एडी कशी आहेत बरं, सेम आहेत. याचा अर्थ याचं जे क्षेत्रफळ आलं ते किती आलं बरं, 7/20. लक्षात येत आहे. सो याचं क्षेत्रफळ 7/20 यायला पाहिजे. तुम्हाला खालीलपैकी उपप्रश्न सोडवायचे होते, एका मार्कला प्रश्न होता. लक्षात येते, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 2 मध्ये काय दिलंय, की खालील आकृतीमध्ये, बरोबर आहे, एक त्रिकोण दिलाय बघा, MNP 90 अंशाचा आहे. रेख NQ इज अ परपेंडिक्युलर टू MP. म्हणजे हा रेख बघा तुमचा NQ आहे, हा MP ला कसा आहे, परपेंडिक्युलर म्हणजे काय, 90 डिग्रीचा कोन तयार करतो. तुम्हाला MQ ची किंमत दिली आहे आणि QP ची पण किंमत दिली आहे. तर तुम्हाला माहिती आहे बघा, याचं सूत्र काय बरं, जर असं परपेंडिक्युलर असेल तर सगळ्यांना माहिती आहे, हे जे आहे हे NQ, हे जर तुमचं बघा इथं 90 अंश आहे. 90 अंश म्हणजे काय, हायपोटेनियस. जर हायपोटेनियसवर तुम्ही परपेंडिक्युलर टाकली, म्हणजेच काय, लंब टाकला, तर काय असतं बरं, या NQ चा वर्ग हा कुणाबरोबर असतो बरं, हा या दोघांच्या गुणाकारा एवढा असतो. कुणाबरोबर बरं, MQ आणि QP च्या गुणाकाराबरोबर. लक्षात ठेवा, ज्यावेळेस 90 अंशाचा कोन तयार होतो आणि 90 अंशामधून जर लंब टाकला कशावर, कर्णावर, हायपोटेनियस म्हणजे काय, कर्ण. तर कर्णावर ज्या दोन बाजू झाल्या तुमच्या, त्यांच्या गुणाकार हा हे जे आपण लंब टाकले या लंबाच्या वर्गाच्या एवढे येतं. लक्षात येतंय. मग आता बघा NQ ची किंमत आपल्याला काढायची होती, बरोबर आहे, ते तसंच ठेवा. MQ ची किंमत किती दिली आहे, 9. QP ची किंमत किती बरं, 4. हे झालं 36, बरोबर आहे. सो याचा वर्ग आहे. आपल्याला कोणाची किंमत काढायची बरं, NQ ची. मग याला काय करावं लागेल, वर्गमुळात टाकावं लागेल. लक्षात येतं. सो इथं लिहायचं दोन्ही साईडचा वर्ग घेऊन. मग काय होईल बरं, हे वर्ग वर्ग कट होतील, बरोबर आहे. एक मिनिट, आपल्याला काय करायचं, इथं लिहायचं काय, की दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन. वर्गमूळ का बरं घ्यायचं, सगळ्यांना का आलं, कारण की हे वर्ग दिले तर काय घ्यावं लागेल बरं, आपल्याला वर्गमूळ घ्यावं लागेल, बरोबर आहे. इकडे पण काय करावं लागेल, वर्गमूळ. तर बघा वर्गमूळ कट झालं तर NQ राहिलं आणि 36 ला बाहेर काढलं किती येईल बरं, 6. म्हणजे याचं उत्तर किती आलं, 6. आपल्याला NQ ची किंमत काढायची होती, NQ ची किंमत किती आली, 6. सगळ्यांना का आलं, कसं काढलं ते, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 काय सांगितलं बरं, की एका रेषेने X अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन 30 डिग्रीचा आहे, तर त्या रेषेचा चढ करा. बघा आता हे पण मी शिकवलंय तुम्हाला सगळं, चढ कसा काढायचा आहे. जर तुम्हाला कोन दिला असेल तर काय होतं बरं सूत्र, M = tan θ होतं का बघा. सो M = tan किती दिले बरं, 30, बरोबर आहे. tan किती दिले, 30. सो tan 30 ची व्हॅल्यू किती असते बघा, ही पाठ करायची तुम्हाला, किती असते, 1/√3. लक्षात येते. सो याचा जो चढ आलाय तो किती आलाय, आणि चढाला कशाने दर्शवतात, M नी. लक्षात ठेवा, चढाला M नी दर्शवतात. त्याचं सूत्र असतं, जर तुम्हाला कोन दिला असेल तर M = tan θ, ठीक आहे. आणि M = tan θ आहे, तर tan 30 ची व्हॅल्यू किती असते बघा, 1/√3. चेक करून घ्या, 1 किती असते, √3. लक्षात येते, वर्गमूळात 3. त्यालाच अटॅच करून काय केलं बरं, दुसरा प्रश्न दिलाय आपल्याला. काय बरं, की एक चक्रीय चौकोन आहे, बरोबर आहे. सो तुम्ही इथं काय करा, चक्रीय चौकोन काढून बघा कसा असतो ते. ठीक आहे, मी इथे लिहितो बघा, चक्रीय चौकोन कसा असेल बघा, असा असेल, ABC आणि D. तुम्हाला त्याच्यामध्ये A या कंसाची बेरीज दिली, किती दिली बरं, A हा कंस किती दिलाय, 100 दिलाय. त्यांनी C विचारलाय. आता तुम्हाला माहिती आहे बघा, चक्रीय चौकोनामध्ये काय असतं बरं, तर समोरासमोरील जे कोन असतात, कोणता कोन दिलाय बरं आपल्याला दिलाय कोन A प्लस समोरासमोरील कोन कोणता आहे बरं, C. यांची बेरीज किती असते बरं, 180. सगळ्यांना माहिती आहे याची बेरीज किती असते बघा, 180 असते, बरोबर आहे. मग आपल्याला हा किती दिला बरं, 100 अधिक आपल्याला C काढायला सांगितला, तो तसाच ठेवा, ठीक आहे. सो हा C कोन तसाच ठेवा, याला पलीकडे घेऊन जा. तर 180 वजा काय येईल, 100, म्हणजेच किती येईल बरं, 80. याचा अर्थ हा जो C कोन आहे हा किती असायला पाहिजे, 80 असायला पाहिजे.
लक्षात येते, हा जो सी कोन आहे हा 80. का बरं? कारण चक्रीय चौकोनामध्ये काय असतं, समोरासमोरील जे कोन असतात त्यांची सगळ्यांची बेरीज मिळून किती असते, 180. क्लिअर आहे सगळ्यांना? कसं काढतो कळतंय? ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चारही प्रश्न कळाले? ठीक आहे. आता बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बरं, की खालील कृती पूर्ण करून, ठीक आहे, पुन्हा लिहा कोणत्याही दोन. आता आपल्याला कोणत्याही दोन कृती परत लिहायच्या. लक्षात येते? सो कोणत्याही दोन लिहायच्या म्हणजे कसं करायचं बघा. आता तुम्हाला इथं ऑलरेडी दिलंय सगळं, तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये किमती ठेवायच्या. आता हे बघा तुम्हाला सगळ्यांना आठवतो का कोणता चॅप्टर आहे हा? महत्वमापनचा. बरोबर आहे. सो महत्वमापनमध्ये बघा काय दिलंय, की पी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या, बरोबर आहे, 10 सेंटीमीटर आहे. म्हणजे याची त्रिज्या जी दिली आहे ती किती दिली आहे बरं आपल्याला? 10 सेंटीमीटर. लक्षात येते? पुढे काय सांगितलं, जीवा AB ही वर्तुळ केंद्राशी काटकोन असलेल्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी खालील पूर्ण करा. तर तुम्हाला काय करायचं, जीवा जी AB दिली आहे याच्या वर्तुळ पाकळीचं काय करायचं आपल्याला? क्षेत्रफळ काढायचंय. मग सूत्र माहिती आहे सगळ्यांना बघा. जर तुम्हाला थीटा दिलेला असेल तर वर्तुळ पाकळीचं सूत्र काय असतं बघा, थीटा भागिले 360 गुणिले काय असतं बरं, इथं असतं पाय आर वर्ग. सगळ्यांना आठवतं का बघा, पाय आर वर्ग सूत्र असतं. बरोबर आहे. जर तुम्हाला काय काढायचं असेल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, आपण महत्वमापन चॅप्टर मध्ये शिकलेलो आहोत, तुम्ही बघून घ्या कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर. मग लिहिलं. आता बघा इथं पाय थीटा किती दिला बरं, इथं 90 तुम्हाला इथं दिलाय बघा, तो इथं ठेवून द्यायचा आहे. आता याला सोडवायचंय तुम्हाला, तर काय होईल बरं, हे शून्य कट करेल, 9 1 9 9 चौक 36. आता इथं 10चा वर्ग किती होतो बघा, हे 3.14 गुणिले 10चा वर्ग किती होतो बघा, 100. ठीक आहे, त्याचा गुणाकार मी इथं रफ मध्ये करतो. काय येईल बरं, 1 गुणिले 4 गुणिले 3.14 गुणिले 100. तर इथं किती येईल बघा, हे 100 नी याला गुणलं तर किती होतं बरं, 314. तुम्ही बघा 314 होतं का 100 नी गुणल्यावर? काय 2 शून्य आहे, तर तुम्ही 2 पॉईंट काय करू शकता, पुढे जाऊ शकता. आता बघा 4 नी याला भाग दिला तर कितीचा भाग जाईल बरं, 4 7 28. बरोबर आहे. किती उरतील बरं, 29 30 31 म्हणजे 3 उरतील. परत किती होतील, 34. बरोबर आहे, 3 उरले तर किती होतील, 34. 4 7 28 4 8 32. परत 2 उरतील आणि 4 5 20. सो 7 दशांश किती यायला पाहिजे, 8.5. लक्षात येते? तुम्हाला एवढंच करायचं होतं. कृती बघा ही केली तुम्हाला अर्धा मार्क भेटल, ही कृती केली तुम्ही अर्धा मार्क भेटल, ही कृती केली अर्धा भेटल आणि ही कृती केली अर्धा. असे टोटल तुम्हाला 2 मार्क भेटतील. कोणतेही दोनच सोडवायचे, 4 मार्कला. याचा अर्थ एक प्रश्न 2 मार्कला आहे. लक्षात आलं? आपण वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र लिहिलं, त्या सूत्रामध्ये किमती ठेवल्या, किमतीवरच दिलेल्या असतात बघा. काल नाही तर खालीवर बघायचं, कुठेतरी तुम्हाला लक्ष देऊन जातं. लक्षात आलं? आता जसं बघा मला इथं समजा फॉर एक्झाम्पल माहित नाही पाय आर स्क्वेअर, तर खाली त्यांनी दिले, इथं काय दिले बरं, पाय, आणि इथं काय दिलंय बरं, 100. ही सॉरी 10. 10 म्हणजे काय, त्याची त्रिज्या दिलेली आपल्याला 10, त्याचा काय दिला इथं वर्ग. याचा अर्थ सूत्र काय बरं, 3.14 म्हणजे काय, पाय, आणि हे 10चा वर्ग म्हणजे काय बरं, त्रिज्येचा वर्ग. म्हणजे सूत्र काय असायला पाहिजे, पाय आर वर्ग. म्हणजे जर खाली जरी नाही का आलं वर, तर खाली बघायचं म्हणजे वर लक्षात येईल. क्लिअर आहे? सो तुम्हाला त्या पद्धतीने सोडवायचं. लक्षात येते सगळ्यांना? आणि हे पेपरला तुम्हाला असा बॉक्स करून लिहायचा, म्हणजे पेपर चेक करणाऱ्याला कळालं पाहिजे की काय केलंय. त्यांनी सांगितलं इथं की खालील कृती पूर्ण करा. म्हणजे खालील कृती आपल्याला काय करायची, सोडून परत लिहायची, पूर्ण करायची. लक्षात येते? प्रश्नपत्रिकेत लिहायचं नाही, नाही तर बरेच जण प्रश्नपत्रिकेत लिहितील. आपल्याला उत्तरपत्रिकेत लिहायचं, प्रश्नपत्रिका थोडी सोबत देणार आहात तुम्ही. लक्षात येते ना? ठीक आहे, चला पुढे जाऊया. याच्यात काय दिले बरं, याच्यात सांगितलं की खालील कृतीमध्ये, ठीक आहे, आकृतीमध्ये जीवा MN, तुम्हाला जीवा MN आणि जीवा RS एकमेकींना बिंदू D मध्ये छेदतात. जर त्यांनी सांगितलं RD, या RD ची किंमत 15 दिली, या DS ची किंमत 4 दिली आहे, या MD ची किंमत किती दिली बरं, 8. तर त्यांनी विचारलं या DN ची किंमत किती आहे. लक्षात येते? सो पहिल्यांदा त्यांनी इथं लिहिलं बघा, काय लिहिलं बघा, MD गुणिले DN. तर इकडे काय यायला पाहिजे बघा, DS, म्हणजे इथं कोण यायला पाहिजे, RD. लक्षात येते? इथं कोण यायला पाहिजे, RD. जीवांच्या अंतरछेदनाचे प्रमेय तुम्ही सर्कलमध्ये बघितलं असेल, वर्तुळामध्ये हे आहे सूत्र. लक्षात येते? आता इथे काय करायचं बघा, आपल्याला व्हॅल्यू ठेवायच्या. आता बघा MD ची किंमत किती दिली आहे बघा, MD ची आपल्याला 8. बरोबर आहे. DN ची किंमत किती दिली आहे बरं, तर दिली नाही, आपल्याला ती काढायची. ठीक आहे, बरोबर. RD गुणिले DS, RD ची 15 दिली, DS ची 4. बघा तुम्हाला कळत नसेल तर मी काय म्हणलं हे बघायचं, म्हणजे लक्षात येईल की वर काय ठेवायचं. बघा हे 15 कुणाची किंमत आहे, RD ची, तर वर RD यायला पाहिजे. 4 कुणाची आहे, DS ची, तर वर DS यायला पाहिजे. लक्षात येते? हे MD आहे, तिथं कुणाची किंमत लिहिली आपण, MD ची लिहिली. आता बघा हे 15 गुणिले 4 करा, किती होतील बरं, 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 चौक 60. लक्षात येते? सो 60 भागिले 8. आता 8 ने याला काय करायचं, तुम्हाला भागायचं. बरोबर आहे. सो कितीचा भाग जाईल बघा, 8 7 56. ठीक आहे,
सो 8 8 64, 8 9 72 आणि 8 10 80. सो 8 7 किती होतील बघा 56. बरोबर आहे. सो किती उरतील 4. सो परत 0 होईल, दशांश द्या. सो 8 पंचे किती होतील 40. सो इथे 7.5 यायला पाहिजे. लक्षात येतंय. तर डी ची किंमत किती यायला पाहिजे 7.5. 8नी काय करायचं 60ला भाग द्यायचा. भाग देता येईल ना, कुणाला येत नसेल तर असा भाग द्या. इथं 60 इथं 8. लक्षात येते. सो तुम्हाला येऊन जाईल ते. क्लिअर आहे सगळ्यांना. एकदम सोपा प्रश्न होता. परत याला लिहिलं अर्धा मार्क, याला लिहिलं अर्धा मार्क, याला अर्धा आणि याला अर्धा. लक्षात येतं. असे 2 मार्क भेटून जातील. त्याच्यानंतर बघा, ॲक्च्युली आपल्याला 2च सोडवायचे होते, आपण 3 पण सोडून सांगू. ठीक आहे. आता याच्यात काय दिले बघा तुम्हाला, की एका झाडाच्या बुंध्यापासून, हे त्रिकोणमितीचा प्रश्न आहे बघा. याचे पण लेक्चर्स आपण घेतले, कसे सोडवायचे मी तुम्हाला सगळं सांगितले. पण याच्यात तुम्हाला डायरेक्ट आकृती विचारली आहे, त्याच्यामुळे जास्त लोड नाही घ्यायचा. सगळं तुम्हाला रेडीमेड दिलेलं आहे. पण प्रश्नांची प्रॅक्टिस करा. पुढच्या वेळेस आकृती नाही विचारली तर काय करणार आपण, बरोबर आहे की नाही. ठीक आहे. सो एका झाडाच्या बुंध्यापासून 10 मीटर अंतरावर असणाऱ्या निरीक्षणास झाडाच्या शेंड्याकडे पाहताना 60 अंशाचा कोन होतो. म्हणजे तो काय करतो 60 अंशाचा कोन करावा लागतो. तर झाडाची उंची काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आणि इथं दिलंय तुम्हाला √3 ची किंमत किती आहे बरं 1.73 आहे. आता बघा टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो बरं, सगळ्यांना माहिती आहे. काय असतो बरं, परपेंडिक्युलर, बरोबर आहे, अपॉन काय असतो बेस. सो टॅन थिटाचा फॉर्म्युला काय बघा, इथं खाली BC आहे, म्हणजे परपेंडिक्युलर कोण आहे बरं तुमचा AB. इथं काय यायला पाहिजे AB. लक्षात येते सगळ्यांना. आता मला सांगा AB अपॉन BC आहे, टॅन थिटा किती बरं तुमच्याकडे 60. तुमच्याकडे AB ची किंमत आहे का नाही, तर पहिल्या याच्यात AB आलं, बरोबर आहे. दुसऱ्यात कोण येईल बरं इथं टॅन 60, बरोबर. इथं कोण येईल बरं AB तसाच. आणि BC किती आहे तुमच्याकडं 10 आहे, 60 नाही, किती आहे 10. लक्षात आलं. म्हणजे इथं कोण येईल बरं सेकंडमध्ये कोण येईल, हे टॅन 60 तसंच. आणि इकडं कोण येईल बरं AB. ठीक आहे, मी इथं लिहितो वाटल्यास AB भागिले 10 हे सेकंडमध्ये येणार आहे. आता बघा AB अपॉन BC, इथं टॅन 60 ची किंमत किती असते बरं सगळ्यांना माहिती आहे √3. इकडं AB भागिले किती येईल बघा 10, बरोबर आहे. आता हा √3 ची किंमत पण किती दिली बरं 1.73. तर 1.73 बरोबर AB भागिले 10. आपल्याला AB ची किंमत काढायची, 10 इकडे आणला तर 1.73 गुणिले 10 होईल, बरोबर आहे. सो 1 0 काय करावं लागेल पुढे करावं लागेल, म्हणजे 17 किती येईल 17.3 हे उत्तर यायला पाहिजे. कुणाचं ABचं. म्हणजे झाडाची उंची किती असायला पाहिजे 17.3. यांचा गुणाकार केला तर इथं पण 17.3. आणि इथं काय यायला पाहिजे बरं AB भागिले काय यायला पाहिजे BC लिहा, नाही तर 10 लिहा, काही फरक पडत नाहीये. ठीक आहे. सो तुमचं असं यायला पाहिजे. लक्षात येते कसं आहे. त्रिकोणाचं सूत्र वापरलं आपण, काय काय त्रिकोणमितीचं टॅन थिटाचं सूत्र वगैरे सगळं ऑलरेडी दिलेलं आहे. हे बघा प्रश्नपत्रिकेमध्ये आपण परत सगळ्या गोष्टी एक्सप्लेन नाही करू शकत, कारण की प्रश्नपत्रिका म्हणजे काय, फक्त मी सोडून देणार की हां असा असा फॉर्म्युला होता, तुम्हाला हे वापरायचं होतं, तुम्हाला असं असं उत्तर येणार आहे. पण ते विचार तुम्हालाच करावा लागेल की असे कुठं फॉर्म्युले बघितलेत, कोणता चॅप्टर आहे, आपण कसे कसे फॉर्म्युले घेतले होते, त्याच्या किमती कशा काढल्यात, त्याच्यानुसार मग तुम्हाला ते कॅल्क्युलेट करता येईल. ओके ठीक आहे. चला मग आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न दुसऱ्यामध्ये पण B. ठीक आहे. कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे, याचा अर्थ एक प्रश्न परत किती मार्कला बरं 2 मार्कला. लक्षात येतं. सो 4 प्रश्न सोडवायचे. आता बघा याच्यात काय दिले बरं तुम्हाला, त्यांनी सांगितलं की ABC, बरोबर आहे, हे एक त्रिकोण दिलाय. त्यांनी सांगितलं की D जो आहे हा याला पॅरलल आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं बरं की जर DB, आपल्याला DB ची किंमत दिली आहे, AD ची किंमत दिली आहे आणि EC ची किंमत दिली आहे. आपल्याला सांगितलं AE ची किंमत काढा. ठीक आहे. आता सगळ्यांना माहिती आहे बघा की जर एखादा त्रिकोण असेल आणि त्या त्रिकोणामध्ये जर एखादी बाजू दिलेली असेल, त्या बाजूला जर एखादी दुसरी बाजू काय केली आपण समांतर काढली, एका बाजूला दुसरी जर लाईन आपण काय केली समांतर काढली, पण ती लाईन दुसऱ्या 2 बाजूला छेदून जात असेल, तर त्याचं सूत्र काय असतं बरं, तर त्याचे 2 भाग होत असतात. आणि त्याचं सूत्र काय असतं बरं, याचा आणि याचा रेशिओ, म्हणजे कुणाचा बघा AE अपॉन कुणाचा बरं DBचा रेशिओ कुणाबरोबर असतो बरं AE अपॉन ECच्या रेशिओ बरोबर असतो, म्हणजे गुणोत्तराबरोबर. लक्षात येतं सगळ्यांना. आठवतं का बघा 10वीचा जो आपण चॅप्टर बघितला होता, चॅप्टर पहिला, त्याच्यामध्ये सूत्र दिलेले बरोबर आहे. सो त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं बघा की एखादी बाजू आहे, त्या बाजूला जर आपण दुसरी एखादी रेषा घेतली, ती समांतर काढली, पण ती रेषा दुसऱ्या उरलेल्या 2 बाजूला जर छेदत असेल, तर त्याचे जे 2 भाग होतात ते एकमेकांच्या गुणोत्तरामध्ये असतात. इथं तुम्हाला काय करायचं बरं, फक्त किमती ठेवून द्यायच्या. बघा AE ची किंमत दिली का नाही, ते तसंच ठेवा. DB ची किंमत किती दिली आहे बघा 5.4. AE ची किंमत आपल्याकडे दिलेली नाहीये. ठीक आहे. सो इथं AD यायला पाहिजे.
ठीक आहे, इथं काय आलं पाहिजे एडी. एडी भागिले डीबी बरोबर एई भागिले ईसी. बघा एडीची किंमत किती दिली आहे बरं 1.8, डीबीची किंमत किती दिली आहे बरं 5.4, एई तसाच ठेवा आणि ईसीची किंमत किती दिली आहे बरं 7.2. बघा आपण सगळ्या किमती ठेवल्या याच्यामध्ये. आपल्याला एची किंमत काढायची, सगळ्यांना सूत्र आठवते बरोबर आहे. आता यांचा तिरपा गुणाकार करा तर किती होईल बरं 1.8 गुणिले 7.2 भागिले 5.4 बरोबर एई. चेक करा असं येईल का. आता याला आपल्याला सोडवायचंय. ठीक आहे, आता याला कसं सोडवतात बरं, तर तुम्हाला काय करावं लागतं माहिती आहे का, एक्स तर तुम्हाला पॉईंटचा भाग येत असेल, ठीक आहे, तर तुम्ही भाग द्या, नाही तर एक पॉईंट काय करा पुढे न्या. पुढे नेला तर काय होईल बघा, हे 1.8 आहे तर काय होईल बरं 18 आणि खाली 5.4 आहे तर किती होईल बरं 54. आपण काय केलं एक पॉईंट पुढे नेला, याचा पण एक पॉईंट पुढे नेला आणि 7.2 तसंच ठेवा. ठीक आहे, सो आता काय करा याला भाग द्या. 18 1 18, 18 2 36, 18 3 54 बरोबर आहे. चेक करा 18 गुणिले 3. ठीक आहे, 3 8 24, हातच्याले 2, 3 1 3 आणि 54 बरोबर आहे. म्हणजे वर किती आलं बघा 7.2 भागिले किती आलं 3. आता 3नी जर भाग द्यायचं म्हणलं तर कितीचा भाग जाईल बघा इथं, हे ए तसंच ठेवा. लक्षात आलं काय केलं आपण, हा ए तसंच ठेवला, हा भागाकारामध्ये इकडे आला तर गुणाकारामध्ये. मग मी काय केलं एक पॉईंट पुढे नेला तर 18 होईल, खालचा एक पॉईंट न्यावा लागेल, वरचा नेला तर खालचा पण नेत असतात माहिती आहे नाही. ठीक आहे, सो एक पुढे न्या, खालचा पण एक पुढे न्या, तो वर 18 होईल खाली 54 होईल. तुम्ही म्हणता सर याचा का नाही नेला, दोघांपैकी एकाचाच नेऊ शकतो कारण दोघं गुणाकारामध्ये, दोघांपैकी एकाचाच न्या. सो आपण 18चा नेला कारण की 18 आणि 54ला भाग जातो. ठीक आहे, सो कितीचा भाग गेला 3चा, वरती 7.3 तसंच. आता इथून एची किंमत किती येईल बरं तुम्हाला, जर याला भाग दिला तर 3 दोन्ही किती होतील 6 बरोबर आहे. एक उरल, भाग जाणार नाही म्हणून दशांश किती होईल बरं 12 आणि 3 चोक किती होईल इथं 12 होईल. चेक करा 3 चोक किती होईल 12, सो 2.4 यायला पाहिजे. चेक करा एची किंमत किती यायला पाहिजे 2.4, सो हे तुमचं यायला पाहिजे 2.4. लक्षात येतं. परत तुम्हाला हे सगळं लिहायचंय काय काय दिलंय काय काय नाही आणि मग सोडवायचं, डायरेक्ट सोडवायचं नाही. लक्षात येतं का. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. इथे काय दिलं बरं, आकृतीमध्ये PSR मध्ये दिलेल्या माहितीवरून RS आणि PS काढा. तुम्हाला कोण कोण काढायचं बघा, RS आणि PS. आता सगळ्यांना आठवतंय काय काय बघा, इथं 30 आहे, इथं 90 आहे, तर इथं किती असायला पाहिजे बरं 60. का बरं 60 असायला पाहिजे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या तिन्ही त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज मिळून किती असते 180. इथं चौकोन दिला म्हणजे इथं किती बरं 90 बरोबर आहे. सो आपल्याला काय लिहावं लागेल बरं, अँगल R अधिक अँगल S अधिक अँगल P म्हणजे कोण, हा अँगल म्हणजे कोण यांची बेरीज 180 असते. अँगल R आपल्याला काढायचा आहे बघा, अँगल S तुम्हाला माहिती आहे 90, अँगल P किती दिलाय बरं, अँगल P दिलाय 30 बरोबर 180. यांची जर बेरीज केली तर किती होईल बरं 90 आणि 30 120 बरोबर आहे. इथं 90 आणि 30 किती होतील बघा 120 होतील बरोबर आहे. हे 120 तिकडे गेले तर 180 मधून 120 वजा केले तर किती राहतील बरं 60 राहतील बरोबर आहे. तो अँगल R जो आहे तो किती आहे तुमचा 60 आहे. लक्षात येते. आता मला सांगा हे 30 आहे 60 आहे आणि 90 आहे. सो सगळ्यांना सूत्र आठवते का बघा, काय सूत्र असतं बरं 30 60 90चं, सगळ्यांना आठवतं 30 60 आणि 90चा प्रमेय. 30 60 90चा प्रमेय काय सांगतो बरं, की 30 अंशासमोरील कोण बरोबर आहे, काय सांगत असतो बरं 30 अंशासमोरील किंवा 30 कोण 30 समोरील, 30 समोरील जी बाजू आहे म्हणजे कोण बरं 30 अंशासमोरील बाजू कोण आहे बघा RS. तर RS कशी असते बरं 1/2 असते कुणापेक्षा बरं कर्णपेक्षा. लक्षात ठेवा 1/2 असते कुणापेक्षा कर्णापेक्षा. कर्ण दिली तुम्हाला 12 बरोबर आहे. सो 1/2 गुणिले काय येईल बरं इथं 12, या 12ला जर 2नी भाग दिला तर कितीचा भाग जाईल 6चा, म्हणजे याचा अर्थ RS काय आलं तुमचं 6 आलं. आठवते का बघा 30 60 90चा थेरम काय सांगतो ते बरोबर आहे, पायथागोरसच्या थेरम मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आता अजून काय विचारलं बरं त्यांनी, आपल्याला विचारलं PS ची पण किंमत काढा. आता PS ची किंमत काढण्यासाठी त्याच्यासाठी सूत्र काय बरं, त्याच्यासाठी सूत्र आहे की 60 अंशाच्या समोरील बाजू. ठीक आहे 2 नंबर मी काढतो इथे बघा, 60 अंशासमोरील बाजू ही किती असते बरं 60 अंशासमोरील बाजू म्हणजे कोण बघा, इथं दिले PS, ही किती असते बरं √3/2 गुणिले काय असतो कर्ण असतो. आठवते का बघा सगळ्यांना बरोबर आहे. सो हे √3/2 तसंच म्हणजे वर्गमुळात 3/2 आणि कर्ण किती दिल्या बरं तुम्हाला, कर्ण दिलाय 12. परत याला 2नी भाग द्या, बे एक बे बे सखम 12 म्हणजे किती यायला पाहिजे बरं वर्गमुळात 3 गुणिले 6 म्हणजेच
6 वर्गमुळात 3. लक्षात येतं. सो PS ची किंमत किती यायला पाहिजे 6 वर्गमुळात 3. याची किती यायला पाहिजे 6. लक्षात आलं कसं कसं सोडवलंय. काय असतं बरं बघा, पहिल्यांदा आपल्याला हे दोनच कोण दिले होते, तर आपल्याला आठवलं काय बरं की तिन्ही त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 असते. तर आपण हे काढून बघितलं तर 60 आलं. मग असं लक्षात आलं की 30 60 90 चा प्रमेय तयार होतो. आणि 30 60 90 चा प्रमेय काय सांगत असतो बरं, तर 30 60 90 चा प्रमेय सांगत असतो की 30 अंशासमोरील जी बाजू आहे, कोण आहे बघा 30 अंशासमोरील बाजू RS, ही 1/2 असते कुणाच्या कर्णच्या. कर्ण किती दिलाय 12, म्हणजे 12च्या अर्धी असते थोडक्यात. किती येईल बरं मग 6. आणि दुसरं काय सांगितलं बरं, 60 अंशासमोरील जी बाजू आहे ती कर्णाच्या किती असते वर्गमुळात म्हणजे √3/2 असते. वर्गमुळात 3/2. सो कर्ण किती आहे 12, त्याला 2 भाग दिला तर वर्गमुळात 3 गुणिले 6. बरोबर आहे, म्हणजे 6 वर्गमुळात 3 येऊन जाईल. क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय दिले बरं, खालील दिलेल्या आकृतीत केंद्र D असलेले वर्तुळ. बरोबर आहे, हा D असलेला वर्तुळ आहे. ACBच्या बाजूंना बिंदू A आणि B मध्ये स्पर्श करते. ठीक आहे, जर ACB 52 आहे बघा, ACB म्हणजे काय, हा मधला अँगल असतो. कोणता दिलाय बरं C. लक्षात ठेवा, कुणी पण देऊ द्या. ADB म्हणजे कोणता बरं D, ACB म्हणजे कोणता बरं C. तर हा किती दिलाय बरं तुम्हाला 52 दिलाय. हा किती दिलाय तुम्हाला 52 दिलाय. त्यांनी काय विचारलं बघा, तर ADB ची माप काढा. या ADB चे माप काढायचे. आता तुम्हाला बघा, सुरुवातीला आपण MCQ होता त्याच्यानंतर एक प्रश्न घेतला होता बघा, 1 मार्कला होता. तर हे काय दिसते बघा तुम्हाला, 4 बाजू दिसतात. बरोबर आहे, हे चौकोन तर नाहीये. बरोबर आहे की नाही, कारण चौकोनाच्या चारही बाजू सेम पाहिजे. बरोबर आहे. सो चौकोन नाहीये पण चारही बाजू आहेत, तर चारही बाजू असेल म्हणजे 4 बाजू असतील तर काय असतं बरं, चारही बाजूंची सम किती असते बरं 360. म्हणजे कुणाकुणाची बघा, अँगल A अधिक अँगल कोणता बरं C अधिक अँगल कोणता बरं B अधिक अँगल D, याची बेरीज किती असते बरं 360. अँगल म्हणजे काय, कोण. आता तुम्हाला हे माहिती आहे बघा की एखादा वर्तुळ आहे, वर्तुळाच्या बाहेर जर एखादा तुम्ही पॉईंट काढला, त्याच्यावरून जर तुम्ही स्पर्शिका काढली वर्तुळाला, तर तिथं किती अंशाचा कोन तयार होतो बरं 90. इथं पण एक स्पर्शिका काढली, इथं पण किती अंशाचा कोन तयार झाला बरं 90. याचा अर्थ हे दोघं किती झाले तुमचे 90 झाले. तुमच्याकडे हा आहे हा आहे हा आहे, तर तुम्हाला हा काढायचा. आता जसं आपण काढलं होतं बघा की तुमच्याकडे एक नव्हता, तर त्या तिघांची बेरीज 180 सांगितलं आणि एक काढला. तसं आता चौघांची बेरीज किती असते 360. मग बघा, अँगल A किती दिलाय बरं 90, अँगल C किती दिलाय बरं 52, आणि अँगल B परत किती दिलाय बरं 90. तुम्हाला D काढायचा आहे. सो हा झाला 360. मग याची बेरीज करा, 90 आणि 90 किती होतील 180. बरोबर आहे, आणि हे 132 होतील. बरोबर आहे, 90 आणि 90 बघा, 9 9 18 180, आणि हे 50, 180 आणि 50 किती होतील बरं, ते 130 आणि ते 2, म्हणजे अँगल D अधिक 132 बरोबर 360. सो इथे किती होईल बरं, सॉरी 132 नाही 232, हा, कारण ते 180 तर इथंच झालं ना. बरोबर आहे, सो 232. सो अँगल D किती येईल बरं 360 वजा 232. लक्षात येतं. आता याची वजाबाकी करा, किती होईल बघा, इथून इकडे गेला 10, 10तून 2 गेले तर 8. बरोबर आहे, इथं राहिले 5, 5 मधून 3 गेले तर 2, आणि 3 मधून 1 गेला तर 1, 128 राहील. चेक करा. सो अँगल D तुमचा 128 यायला पाहिजे. लक्षात येते, चेक करून घ्या, काय डाऊट असेल तर विचारा. काल काय केलंय आपण, अगोदर डायग्राम काढली, नंतर हे लक्षात आलं की त्यांच्या चारहीच म्हणजे जे चौकोन असतो किंवा समभुज चौकोन असतो किंवा अजूनही असेल, तर त्या चौघांच्या कोनांची बेरीज किती असते बरं 360 असते. सो आपल्याला कोण कोण दिले, स्पर्शिका दिली आहे, इथं 90 अंश असतो बघा. स्पर्शिका काढताय तर स्पर्शिकेमध्ये आणि सर्कलमध्ये, ठीक आहे, सर्कलच्या रेडियस म्हणजे त्रिज्येमध्ये होणारा जो अँगल असतो तो 90 अंशाचा असतो. हे थेरम माहिती आहे बघा, स्पर्शिका खंडीचा प्रमेय. बरोबर आहे, प्रमेय म्हणतो आपण स्पर्शिका खंडीचा प्रमेय. काय असतो बघा, की जर तुम्ही त्रिज्या काढली, त्रिज्येमध्ये आणि स्पर्शिकेमध्ये जो कोन होत असतो तो 90 अंशाचा असतो. बघा, ही त्रिज्या आहे आणि स्पर्शिका आहे, यांच्यामध्ये 90 अंश, यांच्यामध्ये 90 अंश. लक्षात येते. ठीक आहे, चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4 आणि 5. 4 मध्ये काय दिले बरं, की ABC हे बिंदू एकरेषीय आहेत की नाही ते ठरवा. आता बघा, आठवते का एकरेषीय आहेत की नाही कसं ठरवलं जातं बरं, कुणाला आठवते का बघा, एकरेषीय आहे का. सो कसं ठरवलं जातं बरं, पहिल्यांदा तुम्हाला काढावं लागतं बघा ABचं सूत्र, म्हणजे ABचं काय काढावं लागतं अंतर. तसंच तुम्हाला कुणाचं अंतर काढावं लागतं बरं BCचं, आणि तसंच कुणाचं अंतर काढावं लागतं बरं ACचं. याच्यामध्ये जे अंतर सगळ्यात मोठं येईल त्याच्या एवढं उरलेल्या 2 अंतराची बेरीज येते का बघायचं. जर येत असेल तर याचा अर्थ त्याला आपण म्हणतो एकरेषीय आहे. नाही आलं तर आपण त्याला म्हणणार ते एकरेषीय नाही. सगळ्यांना आठवते, बरोबर आहे. सो आपण पहिल्यांदा काढू बघा, हे 3 बिंदू दिलेत, म्हणजे हे एकरेषीय आहेत की नाही कधी कळेल, जेव्हा तुम्ही काय करणार ABचं अंतर काढणार. बरोबर आहे. सो अंतर कुणाचं काढायचं बरं आपल्याला ABचं. मग त्याच्यासाठी बघा A ची किंमत किती दिली आहे बरं 1 आणि -3. बघा
1 आणि -3 दिली आहे, बरोबर आहे. आणि बी ची किंमत किती दिली बघा, 2 आणि -5. तर तुम्हाला अंतर कुणाचं काढायचं बरं, ए बीचं. मग तुम्हाला सूत्र सगळ्यांना माहिती आहे काय बरं, दोन बिंदूमधलं अंतर कसं काढतात, x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग, बरोबर आहे. याला x1 y1 म्हणा, ठीक आहे, याला x2 y2 म्हणा. बघा आपण घेतलेला आहे चॅप्टर, बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, लक्षात येते सगळ्यांना. सो ते कुणी बघितला नसेल ते चॅप्टर बघून घ्या. चॅप्टरमध्ये तुम्हाला सगळं शिकवलेलं आहे मी, चॅप्टर क्रमांक 5, बरोबर आहे. सो बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय काय बघितलंय. सो आता याच्यामध्ये किमती ठेवा बघा. x2 किती आहे तुमचा, पहिला x1 असतो, दुसरा y1. इथं पण x1 आणि y1. सो x2 - x1 करायचं तर काय येईल बघा, x2 - x1. तुम्हाला काय करायचंय, x2 - x1. सो काय करावं लागेल बरं, 2 - 1 कंसाचा वर्ग. त्याच्यानंतर y2 y1 तर -5, बरोबर आहे. सो इथं काय करावं लागेल, -5 -3 याच्या कंसाचा वर्ग. आता याला जर सोडवलं तर किती येईल बघा, 2 मधून 1 गेला तर 1 राहील, त्याचा वर्ग अधिक -5 आणि इथं वजा काय होतील बरं, धन होतील, बरोबर आहे, याच्या कंसाचा वर्ग. याला जर सोडवलं तर काय येईल बरं, 1 चा वर्ग 1 येईल, -5 अधिक 3 किती होतील बरं, -2 याच्या कंसाचा वर्ग. म्हणजे इथे किती येईल, वर्गमुळात 5. लक्षात येते. म्हणजे ए बीचं जे अंतर आलं ते किती आलं, वर्गमुळात 5 आलं. सगळ्यांना का आलं ए बीचं कसं काढलं, ए आणि बी दोन बिंदू घेतले, एकाला x1 y1 म्हणलं, एकाला x2 y2 म्हणलं, सूत्र वापरलं, सूत्रामध्ये किमती ठेवल्या आणि आपण ए बीचं अंतर काढलं, ठीक आहे. सिमिलरली आता बीसीचं काढूया. सो बी किती दिलाय बघा, 2 आणि -5 दिलेला आहे, आणि सी किती दिलाय बघा, -4 आणि -7. चेक करा, -4 आणि काय दिलाय, -7. मग याला काय म्हणावं लागेल बरं, याला परत म्हणावं लागेल x1 y1, याला परत काय म्हणावं लागेल बरं, x2 y2. कुणी कुणी x1 y1 x3 हे पहिल्याला x1 y1, दुसऱ्याला x2 y2, तिसऱ्याला x3 y3 पण म्हणतो. तुम्ही तसंही सोडू शकता, पण आपण काय करतोय, डायरेक्टली सिंगल प्रत्येकाला वेगवेगळं कन्सिडर करतोय. लक्षात येते, ठीक आहे. परत आता अंतर कुणामधलं काढायचं बरं, बीसी मधलं. तर इथं अंतराचं सूत्र लिहा, काय बरं, x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. याच्यात किमती ठेवा, x2 - x1 तर x2 किती आहे बघा, -4 -2 याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 म्हणजे 7 - 5 याच्या कंसाचा वर्ग. लक्षात येते का, चेक करा. आता याला जर सोडवलं तर किती होईल बरं, इथं -6 याच्या कंसाचा वर्ग अधिक वजा काय होतील, धन 7 आणि 5 किती होतील बरं, 12, बरोबर आहे, त्याच्या कंसाचा वर्ग. याला जर सोडवलं तर इथे येईल 36, इथे गेली बरं 144. याची बेरीज केली तर किती येईल बघा, 6 4 10 शीला 0, हातचा आला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8 आणि इथं 1. चेक करा असेल का, बरोबर आहे. सो 180 येईल. सो याला भाग द्या बघा. सो 180ला कसं सोडवणार बरं, सगळ्यांना माहिती आहे आपण काय सांगितलं होतं बरं, की याला कोणाच्या वर्गाने भाग जातो बघायचं 180ला. सो 16ने जातो बघा, बरोबर आहे. 16ने किंवा अजून कशाने जातो पुढच्यानी बघायचं. आय थिंक मला वाटतं अजून कशाने जाईल, चेक करा. 9नी जातो. सो 9नी देऊन बघा, तर 9नी कितीचा जाईल बरं, 9 गुणिले किती यायला पाहिजे, 20, बरोबर आहे. 9 2 18 120 होईल. 9ला बाहेर काढलं किती येईल बरं, 3. इथं वर्गमुळात किती राहील, 20, बरोबर आहे. आता 20ला परत जातो बघा, 4 गुणिले 5. मग 4ला परत बाहेर काढलं तर किती येईल बरं, 2. इथं वर्गमुळात 5 राहील, म्हणजे 3 2 किती आलं, 6. लक्षात येतं. सो बीसी किती आलं तुमचं, 6 वर्गमुळात 5. लक्षात येते सगळ्यांना. बीसी कसं काढलं बघा, हे कुणाचा कोणत्या वर्गाने भाग जातो बघायचं. तुम्ही छोट्यातल्या छोट्या संख्या घेऊ शकता, तुम्ही 4 घेऊ शकता, 4नी भाग जातो. नंतर अजून घ्या, तुम्ही 9नी घ्या, किंवा मोठ्यातली मोठी संख्या घेऊ शकता. तुम्हाला जी घ्यायची तुम्ही ती संख्या घेऊ शकता. क्लिअर आहे, ओके, ठीक आहे. चला आता अंतर कुणाचं काढायचं राहिलं बरं, अजून आता राहिलं तिसरं एसीचं. बघा आपण बीसीचं काढलं, अगोदर कुणाचं काढलं बरं, ए बीचं काढलं, बीसीचं काढलं. आता कुणाचं काढायचं बरं, एसीचं. मग ए किती दिलाय बघा, 1 आणि -3, बरोबर आहे. सो ए किती दिलाय बरं, 1 आणि -3. सी किती दिलाय बरं, तर सी इथं लिहिलं आपण -4 आणि 7, बरोबर आहे. आता परत काय करावं लागेल बरं, याला x1 y1 म्हणावं लागेल, याला x2 y2 म्हणावं लागेल. लक्षात येते, एकाला x1 y1 एकाला x2 y2. आता अंतर परत कुणाचं काढायचं बरं, एसीचं. मग इथं परत सूत्र लिहा, काय, x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. लक्षात येते. मग आता बघा, x2 किती आहे तुमच्याकडं, -4. सो परत इथं लिहावं लागेल. कुणाचं अंतर काढायचं बरं, एसीचं काढायचंय. सो वर्गमुळात काय लिहावं लागेल बघा, -4 - 1 याच्या कंसाचा वर्ग अधिक
इथं काय लिहावं लागेल बरं, 7 वजा वजा 3 याच्या कंसाचा वर्ग, आणि हे वर्गमुळात आहे सगळं. आता बघा या एसीचं अंतर किती होईल बरं, इथे येईल -4 आणि -1 याच्या कंसाचा वर्ग, म्हणजे -5 याच्या कंसाचा वर्ग. इथं मायनस मायनस प्लस होईल बघा, 7 आणि 3 किती होतील 10 याच्या कंसाचा वर्ग. चेक करा बरोबर चाललोय का. इथं 5चा वर्ग होईल 25, इथं 10चा वर्ग होईल 100. सो याला जर काढलं तर 125 येईल. बरोबर आहे. चेक करा 125 येतं, सगळ्यांना लक्षात आलं. आता याला तुम्हाला काय करायचं, कोणत्या संख्येने भाग जाईल बघायचं आणि याला लिहायचं. समजा 5ने दिला तर 5ने कितीचा भाग जातो बघा, 5 गुणिले, बरोबर आहे, 5 1 5, 5 2 10. सो 25चा जाईल बघा, 25 5 125, सगळ्यांना माहिती आहे. बरोबर आहे. सो 25 कुणाचा वर्ग आहे बरं, 5चा, त्याला बाहेर काढलं तर 5 येईल. काय केलं कळलं का, 125ला कुणाच्या वर्गाने भाग जातो बघितलं तर 25च्या जातो, कारण 25 कुणाचा वर्ग आहे बरं, 5चा. तर 25ने 125ला किती भाग जातो, 5चा. तर 25 गुणिले 5 केलं. का बरं, कारण 25ला बाहेर काढलं तर काय येईल बरं, 5 येईल. लक्षात येते. तर बघा एसीची किंमत किती आली बरं, 5 वर्गमुळात 5 आली. बीसीची किती आली बरं, 6 वर्गमुळात 5 आली. आणि एबीची किती आली बरं, वर्गमुळात 5 आली. लक्षात येते. सो चेक करा कोणती कोणती किंमत आली. हां, सो एबीचं अंतर किती आलं बघा, एबीचं आलं वर्गमुळात 5. त्याच्यानंतर बीसीचं किती आलं बघा, 6 वर्गमुळात 5. आणि एसीचं किती आलं बघा, 5 वर्गमुळात 5. आता मला सांगा मोठी संख्या कोण आहे बरं याच्यातली मोठी संख्या आहे तुमची 6 वर्गमुळात 5. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ बीसीचं अंतर हे एबीच्या आणि कुणाच्या अंतरा एवढं येते का बघायचं बरं, एसीच्या अंतरा एवढं येतं का बघायचं. मग बघा याचं अंतर किती दिले बरं, 6 वर्गमुळात 5. बरोबर आहे. मग इथं कोण असेल बरं, एबीचं अंतर किती आहे, वर्गमुळात 5. एसीचं अंतर किती आहे बघा, 5 वर्गमुळात 5. आता मला सांगा तुमच्याकडे वर्गमुळात 5 किती आहेत बरं, 5 आहेत. आणि अजून एक वर्गमुळात 5 ऍड केला तर किती होतील बरं, 6 वर्गमुळात 5 होतील. याचा अर्थ डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ दोन्ही सेम आले. जर दोन्ही सेम आले तर याचा अर्थ याला आपण काय म्हणणार, एक रेषीय म्हणणार. जर हे सेम आले नसते तर आपण त्याला म्हणणार की हे एक रेषीय नाहीये. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं होतं बघा आपल्याला प्रश्नामध्ये, त्यांनी सांगितलं होतं की एक रेषीय आहेत की नाही ओळखा, म्हणजे ते ओळखायचं आपल्याला. त्यांनी जर सांगितलं असतं सिद्ध कराच तर याचा अर्थ एक रेषीय आहेतच, किंवा त्यांनी सांगितलं सिद्ध करा की एक रेषीय नाहीत, याचा अर्थ ते नाहीतच. पण इथं ठरवायला सांगितलं, म्हणजे आहे की नाही हे नाही सांगितलं. मग ते असू पण शकतात आणि नसू पण शकतात. लक्षात येते. सो आपण काय सांगितलं बघा, ते नाहीत म्हणून. लक्षात येते. सो डावी बाजू बरोबर, सॉरी आहेत म्हणून, लक्षात येते का, आहेत म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली. सो याचा अर्थ काय की हे जे समीकरण दिलेत आपल्याला, एचे, बीचे आणि सीचे, हे काय आहेत बरं, एक रेषीय आहेत. समीकरण नाही, पॉईंट, एक रेषीय आहेत. समीकरण म्हणजे एक्स आणि वाय. लक्षात येते. सो हे एक रेषीय आहेत. लक्षात येते. ठीक आहे. आता याला अटॅच अजून काय प्रश्न दिलाय बरं, की साइन थिटाची किंमत दिली आहे 11/61. तुम्हाला विचारली कॉस थिटाची किंमत काढा. लक्षात येते. आता हे त्रिकोणमितीमध्ये घेऊन गेलं बघा, किती सोपा प्रश्न दिलाय. काय दिलाय बरं, की तुम्हाला दिलाय साइन थिटा बरोबर 11/61 आणि तुम्हाला विचारलं त्यांनी की कॉस थिटाची किंमत किती आहे. चेक करा, हेच विचारले का की कॉस थिटाची किंमत किती आहे. बरोबर आहे. 11/61 दिले. बरोबर आहे. आता सगळ्यांना माहिती आहे बघा, त्रिकोणमितीमध्ये आपण असे गणित खूप बघितले. साइन दिला तर कॉस कसा काढायचा आहे. काय होतं बरं सूत्र, तर तुम्हाला सांगितलं होतं काय वापरायचं, साइन वर्ग. बरोबर आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, याची किंमत किती असते 1. मग इथून आपल्याला कोण काढायचं बघा, आपल्याला ज्याची किंमत काढायची ते तसंच ठेवायचं आहे. मग इथं लिहायचं 1 मायनस साइन स्क्वेअर. बघा सगळ्यांना आठवते का, असं सांगितलं होतं. काय सांगितलं होतं बघा, की कॉस थिटा आणि साइन थिटाचं रिलेशन काय असतं, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो कॉस स्क्वेअर काढायचं असेल तर कॉस स्क्वेअर तसंच ठेवा, साइन स्क्वेअर पलीकडे न्या. जर साइन स्क्वेअर काढायचं असेल तर कॉस स्क्वेअर पलीकडे घेऊन जावं लागेल. लक्षात येते. आपल्याला कॉस काढायचं आहे तर साइन पलीकडे घेऊन जा. आता बघा याला सोडवा. आता इथं कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस, आता साइन स्क्वेअर जर काढायचं असेल तर 11 भागिले काय करावं लागेल, 61 याच्या कंसाचा वर्ग. सो इथं काय येईल बघा, कॉस स्क्वेअर थिटा बरोबर 1 वजा 11चा वर्ग 121 होईल. आता 61चा वर्ग बऱ्याच जणांना माहीत नसतो, तर काय करा 61 गुणिले 61 करू शकता. ठीक आहे. 1 ने गुणलं तर 1 येईल, इथं 6 येईल, अधिक 6 1 6 आणि 6 6 किती येतील इथं 36, म्हणजे 1 6 6 12 2, हातचा आला 1, इथं 7 आणि 3. सो किती येईल बरं इथं 3 7 2 1 येईल. लक्षात येतं. सो 61चा वर्ग किती असतो 3721. आता काय करावं लागेल बरं, यांचा तिरपा गुणाकार.
तो काय होईल बरं, कॉस स्क्वेअर थिटा बरोबर याने याला गुणलं तर काय होईल बरं, 3721 वजा 121 भागिले 3721. लक्षात येतं. सो या 3721 मधून जर 21 वजा केले तर काय येईल बघा, 1 मधून 1 गेला तर 0, 2 मधून 2 गुणले तर 0, 7 मधून 1 गेला तर 6 आणि 3 म्हणजे किती येईल 3600. लक्षात येतं. सो कॉस स्क्वेअर थिटा याची किंमत किती येईल बरं, 3600 भागिले किती येईल बरं, 3721. लक्षात येते. पण आपल्याला कुणाची किंमत काढायला विचारली बरं, कॉसची. आपण काढली कुणाची बरं, कॉस स्क्वेअरची, म्हणजे कॉसच्या वर्गाची काढली. आपल्याला फक्त कॉस विचारलाय तर काय करावं लागेल बरं, मग आपल्याला काय दिले बघा, कॉस स्क्वेअर थिटा बरोबर इकडे किती दिले बरं, 3600 भागिले 3600 किती दिले बरं, इथं बघा 3721 दिले. बरोबर आहे, 3721. आता बघा कॉस स्क्वेअर काढायचं असेल तर काय करावं लागेल बरं, दोन्ही बाजूचे वर्ग असेल तर काय घेतोस बरं आपण, बाजूचे वर्गमूळ घेऊन. बरोबर आहे, सगळ्यांना आठवते बघा, आपण बेसिक मध्ये पण सांगितलं, वर्ग असेल तर काय घेतो, वर्गमूळ. मग घ्या वर्गमूळ बघा, इथं कॉस स्क्वेअर थिटा आणि इकडे पण वर्गमूळ घ्या बघा, 3600 भागिले 3721. तर इथं वर्गमूळ कट होईल, तर इथे बघा कॉस थिटा. बरोबर आहे. आता 3600 कुणाचा वर्ग आहे बघा, तर 36 कुणाचा असतो, 6चा. बरोबर आहे. तर 3600 कुणाचा असेल बरं, 60चा असेल. चेक करा तुम्ही. बरोबर आहे. आणि 3721 कुणाचा असेल बरं, ते तर आत्ताच सांगितलं आपण. 3721 कुणाचा आहे बरं, 3721 आहे 61चा. मग 3721 पेक्षा 36 कसे, हे 3600 कसे आहेत बरं, कमी आहे. बरोबर आहे. बघा ना, 3000, ठीक आहे, 3721 पेक्षा 3600 कसे आहेत बरं, छोटे आहेत. मग याचा वर्ग किती आहे बरं, 61 आहे. तर याचा वर्ग किती असेल बरं, 60. कुणाला कळत नसेल तर तुम्ही इथं 60 गुणिले 60 करून बघू शकता. बघा, 0 इथं 0 येईल, प्लस इथं 0 येईल, 6 6 36 येईल. याची बेरीज केली तर 3600 येते की नाही बघा. बरोबर आहे. सो 3600 आली, याचा अर्थ हे 60चा वर्ग आहे. आणि हा खालचा तर आताच काढलाय आपण, 61चा वर्ग आहे. क्लिअर आहे का, लक्षात येते कसं काढलंय. सो बऱ्याच जणांना त्रिकोणमिती अवघड जातो, तर याचे पण क्वेश्चन्स मी इझी सांगितलेत बघा. त्याचे सूत्र पण दिलेले तुम्हाला, ते एकदा लेक्चर्स बघा सगळे त्रिकोणमितीचे, म्हणजे तुम्हाला हे प्रश्न सुटतील. बघा, जोपर्यंत त्याच्यामुळं आम्ही काय करत असतो की वन शॉट लेक्चर घेत नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का, वन शॉट घेतलं तर सगळे क्वेश्चन्स कव्हर होत नाहीत. फक्त आपल्याला वाटतं की हां खूप भारी आहे, आपला झाला अभ्यास, पण क्वेश्चन्स तुम्हाला डीपमध्ये विचारतात. याच्यासाठी तुम्हाला अभ्यास स्टडी डीपमध्ये पाहिजे, तर तुम्हाला प्रश्न सुटतील. ते लक्षात येते. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया न वेळ घालवता. काय सांगितलं बरं, की खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. ठीक आहे, एक लिहायची कोणती पण, 3 मार्कला आहे तुम्हाला. याचा अर्थ 2 कृत्या दिलेल्या आहेत. आता काय दिले बरं, की खालील आकृतीमध्ये XY ची बाजू जी दिली आहे ती बरोबर आहे पॅरलल आहे, समांतर आहे. कुणाला बरं, AC ला. त्याने विचारलं 2AX ची व्हॅल्यू किती आहे बरं, 3BX आहे. त्याने विचारलं XY ची व्हॅल्यू 9 आहे, तर AC ची व्हॅल्यू किती, आपल्याला AC ची व्हॅल्यू काढायची. लक्षात येतं. चला कृती काय दिली बघूया. बघा आता इथं काय सांगितलं बरं, AX भागिले BX. बघा हा AX तसाच आहे, हा BX इकडे आला तर भागाकारामध्ये येईल. इकडे कोण राहील बरं, 3. मग इकडे 2 आहे ना, तिथं 2 आहे का बरं, नाही. मग तो इकडे आला तर काय होईल बरं, 3/2 होईल. लक्षात येते का, बघा चेक करा, 3/2 होईल. मग आता त्यांनी काय सांगितलं बरं, की योग्य क्रिया करून AX अधिक काय करत असतो, BX, आणि वरती पण काय करतो, खालचा जो आहे तो बेरजेमध्ये लिहित असतो. आता बघा हे AX अधिक कोण दिले बरं, BX दिले. मग डायग्राम बघा कुठे गेला तो, AX अधिक BX. मग मला सांगा हे सगळं कोण आहे बरं, तुम्हाला काय दिलंय, AX अधिक BX. मग याची बेरीज किती आहे बरं, AB आहे. बरोबर आहे. सो इथं काय येईल बरं, तुमचं AB येईल. AB किती येईल, 5/2. लक्षात येते का, बघा सगळ्यांना कळते का. आता याचा अर्थ काय झालं बरं, याचा अर्थ त्यांनी सांगितलंय की आता त्रिकोण BCA आणि BYX हे एकरूप आहेत. बघा BCA आणि B बरोबर आहे YX. आता बघा हा BC, हा BCA आणि दुसरा कोणता सांगितला बघा, BYX. मग बघा याच्यामध्ये मोठ्या त्रिकोणामध्ये पण B अँगल यायलाय, छोट्यामध्ये पण कोण यायला बरं, B. एक अँगल झाला. त्याच्यानंतर बघा इथे पण आपल्याला एक अँगल दिलाय, इथं पण आपल्याला एक अँगल दिलाय, म्हणजे कोण दिलाय. बरोबर आहे. याचा अर्थ इथं कोणती कसोटी वापरावं लागेल बरं, इथं वापरावं लागेल कोको. कोको मीन्स काय, कोण कोण. लक्षात येते. 2 कोण आपल्याला कसे असतील, 2 कोण समरूप असतील तर समरूपतेची कसोटी वापरावं लागेल. सो तेव्हा आपल्याला हे सांगता येईल. आता बघा इथं काय दिलं बरं, BA भागिले BX. बरोबर आहे. आणि इथं काय दिलं बरं, AC भागिले XY. लक्षात येतं का. आता बघा BA ची व्हॅल्यू किती आहे, BX ची व्हॅल्यू किती आहे, तर BA ची व्हॅल्यू किती आहे बरं, 5. BX ची व्हॅल्यू किती आहे बरं, 2. इथं ठेवा. आता याला तिरपा गुणाकार केला तर 9/5 किती होतील बरं, 45. बरोबर आहे. आणि AC ची किंमत किती येईल बघा, हा भागाकारामध्ये इकडे गेलात काय होईल, लक्षात येतं का. इथं काय बघा, 5/2 बरोबर AC भागिले किती बरं, 9.
तुम्हाला AC ची किंमत काढायची, तर काय होईल बरं, चेक करा. हा 9 इकडे येईल, तर 9 गुणिले काय होईल 5 भागिले 2 बरोबर AC. सो 9 5 किती होतील 45 भागिले 2 बरोबर AC. याला दोन्ही भाग दिला तर बे दोन्ही 4, इथं पण बे दोन्ही 4, 1 उरल, तो बे पंचे 10, म्हणजे AC ची किंमत किती येईल बरं 22.5. चेक करा 22.5 लक्षात येतं. आता हे 3 मार्कला आहे, याचा अर्थ काय झालं बरं, परत इथं अर्धा मार्क आहे, इथं अर्धा मार्क आहे, त्याच्यानंतर इथे अर्धा मार्क आहे. बघा कसोटी कोणती आली हे लिहिण्याला सुद्धा अर्धा मार्क आहे, लक्षात येते. इथं लिहिलं अर्धा मार्क, इथं लिहिलं अर्धा मार्क, लक्षात येते. सो सगळ्यांना मिळून 3 मार्क होतील. काल कशी काढली कृती, काय केले, आकृती काय दिली होती त्याच्यानुसार फक्त ऑब्झर्व करायचे. आता याच्यात काय दिलं बघा, समभुज चौकोनांच्या बाजू वर्गांची बेरीज त्याच्या कर्णांच्या वर्गांच्या बेरजे इतकी असते, हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता हे थोडक्यात सिद्ध करा म्हणजे काय, थेरम आहे, प्रमेय, ठीक आहे. पायथागोरसचा थेरम आहे बघा, त्याच्यामध्ये प्रश्न दिलेले आहेत. काय सांगत असतो बरं आपण की PS चा वर्ग बरोबर आहे, जे पण तुम्हाला दिलाय, त्याच्यानंतर SR चा वर्ग, PQ चा वर्ग, ते सगळं ते दिलेलं असतं आणि आपल्याला काय करावं लागलं असतं, त्याला सिद्ध करायचं असतं. तर आपल्याला कृती पूर्ण करायची, याचा अर्थ हे सगळं आपल्याला इथं रेडीमेड दिलंय, आपल्याला फक्त तिथे किमती ठेवायच्या, लक्षात येते. ठीक आहे, चला बघा त्यांनी दिलंय हे आपल्याला सगळं, काय सिद्ध करायचंय काय नाही, कुठं कोण कोण व्हॅल्यू सगळ्या दिल्यात बरोबर आहे. तो चौकोन काय दिला, PQRS हा समभुज चौकोन असून कर्ण PR आणि SQ एकमेकांना T बिंदूत छेदतात. PS वर्ग प्लस SR वर्ग प्लस QR वर्ग प्लस PQ वर्ग बरोबर PR वर्ग प्लस QS वर्ग हे सिद्ध करायचे. ठीक आहे, कृती दिली आपल्याला, त्यांनी विचारले काय की अपोलिनियसच्या प्रमेयानुसार. बघा मी सांगितलं होतं पायथागोरसचा थेरम, म्हणजे पायथागोरसच्या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे की नाही, अपोलिनियसचा थेरम बघा सगळ्यांना आठवतोय. सो त्याच्यातला प्रश्न आहे, त्यांनी काय दिले बघा, PQ चा वर्ग प्लस PS चा वर्ग. बघा आता डायग्राम बघा, PQ चा वर्ग अधिक PS चा वर्ग हे कुणाबरोबर असतं माहिती आहे सगळ्यांना, कुणाबरोबर असतं बरं, या PT चा वर्ग अधिक TQ चा वर्ग, बघा 2PT चा वर्ग बरोबर आहे, अधिक कोण असतो बरं, 2QT च्या वर्ग एवढा असतो. बघा 2PT चा वर्ग अधिक 2QT च्या वर्ग एवढा असतो का सगळ्यांना, अपोलिनियसचा थेरम सगळ्यांना आठवतोय का बघा बरोबर आहे. सो इथे काय दिलं बरं, QR चा वर्ग अधिक SR चा वर्ग. आता कोण दिले बघा, आता दिले तुम्हाला QR चा वर्ग अधिक SR चा वर्ग. अगोदर कोण दिलं होतं बरं, अगोदर दिलं होतं तुम्हाला PS चा वर्ग अधिक PQ चा वर्ग. आता कोण दिले बरं, QR चा वर्ग अधिक SR चा वर्ग. मग याच्यासाठी काय असेल बरं की TR चा वर्ग बरोबर आहे, याच्यासाठी कोण असेल बघा तुम्हाला दिलेलं, TR चा वर्ग अधिक काय असेल बरं, 2QT चा वर्ग असेल बरोबर आहे. सो इथं 2 TR लिहा किंवा RT लिहा, लक्षात येते का बघा. पहिल्यांदा काय सांगितलं तुम्हाला, या दोघांचा बरोबर आहे, काय सांगितलं बघा, तुम्हाला सांगितलं PS चा वर्ग अधिक PQ चा वर्ग. बघा हे ब्ल्यू, हे जे ग्रीन केलंय, PS चा वर्ग अधिक PQ चा वर्ग हा कुणाबरोबर असतो बरं, या 2 PT चा वर्ग अधिक 2 QT चा वर्ग एवढा असतो. बघा हे 2 PT चा वर्ग अधिक 2 QT चा वर्ग बरोबर असतो. मग तसं QR आणि RS चा वर्ग काढायचा तर कोणाबरोबर असेल बरं, 2 TR चा वर्ग, ठीक आहे, किंवा RT म्हणा, 2 RT चा वर्ग अधिक 2 TS चा वर्ग बरोबर असेल. बघा 2 RT चा वर्ग अधिक 2 TS चा, TS घ्या किंवा तिथे त्यांनी QT वर्ग घेतलाय. आता काय करा, 1 व 2 ची बेरीज करा. तर बघा इकडे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, ते या चौघांची बेरीज डाव्या बाजूला येईल. उजव्या बाजूला काय येईल बरं, 2 PT चा वर्ग येईल बरोबर आहे. हे 2 QT आणि 2 QT काय होईल बरं, 4 QT चा वर्ग होईल. आणि इथं कोण राहील बरं, 2 RT म्हणा किंवा TR म्हणा त्याचा वर्ग राहील बरोबर आहे. सो इथून त्यांनी काय केलं, 2 पण बाहेर काढलं, तर तुम्हाला इथं 2 सुद्धा लिहायची गरज नाही, फक्त काय लिहायचं इथं RT चा वर्ग. का बरं, कारण की इथून त्यांनी 2 बाहेर काढले. मग आता मला सांगा 2 PT चा वर्ग आणि RT चा वर्ग हे कुणाबरोबर आहे बरं, बघा हा RT चा वर्ग बरोबर कुणाचा वर्ग असेल बरं, PT चा वर्ग बरोबर आहे. सो RT चा वर्ग बरोबर कुणाचा वर्ग असेल, इथं PT चा वर्ग असेल, लक्षात येते. मग बघा हे PT चा वर्ग आणि PT चा वर्ग किती झाले बरं, 2 PT चा वर्ग, त्याला 2 ने गुणलं तर काय होईल, 4 PT चा वर्ग होईल, लक्षात येते का. बघा हे 1 PT चा वर्ग अधिक 1 PT चा वर्ग किती झाले, 2 PT चे वर्ग झाले. इथं दिले बघा RT बरोबर कोण दिले आपल्याला, PT, म्हणजे इथं जे RT आलं त्याच्या जागी तुम्ही PT ठेवू शकता. मग PT चा वर्ग आणि PT चा वर्ग किती झाले बरं, 2 PT चा वर्ग, बाहेर 2 आहे तर 2 गुणिले 2 किती झालं, 4 PT चा वर्ग झाला, लक्षात येते. मग 4 PT चा वर्ग आहे, इथं 4 काय बरं, QT चा वर्ग आहे. आता इथं काय केलं बघा, त्यांनी 2 लिहिलं, QT लिहिलं आणि त्याच्या कंसाचा वर्ग लिहिलं. का बरं, कारण की 2 4 कोणाचा वर्ग आहे बरोबर आहे, 2 चा, तर 2 काय लिहिले त्यांनी, लक्षात येते का बघा, इथं लिहिले त्यांनी 2 आणि QT त्याच्या कंसाचा वर्ग. का बरं, कारण की इथं काय दिले बघा, 4 QT वर्ग दिले, तर 4 कोणाचा वर्ग आहे, 2 चा, आणि QT याच्या कंसाचा वर्ग. बघा परत जर सोडवलं तर 2 चा वर्ग काय येईल 4
आणि QTचा वर्ग काय येईल बरं, QT वर्ग येईल. बरोबर आहे. तसं मला सांगा 4 PTच्या वर्गाला काय लिहिता येईल बरं? मग 4 PTच्या वर्गाला काय लिहिता येईल? 4ला काय लिहिता येईल 2. बघा 4ला काय लिहिलं 2 आणि PTच्या वर्गाला काय लिहिता येईल बरं, PT याच्या कंसाचा वर्ग. म्हणजे इथं काय आला पाहिजे 2 PTचा वर्ग. लक्षात येते 2 काय आला पाहिजे PTचा वर्ग. मग आता त्यांनी दिले बघा PQ PS QR आणि SR इज इक्वल टू काय आला पाहिजे बरं. मग इथं त्यांनी दिले PRचा वर्ग आणि इथं काय लिहू शकतो बरं आपण QS त्याचा वर्ग. का बरं? कारण की आपल्याला हे सिद्ध करायचं होतं. डायरेक्टली हे लिहून टाका लास्टला. बघा हे आणि हे एकच आहे. लक्षात येते काय काय केलंय, कसं कसं केलंय. सो तुम्हाला ही डायग्राम बघावं लागेल आणि या डायग्रामनुसार काय करावं लागेल, आपल्याला सोडवावं लागेल. तुम्हाला ओपोलिनियसचा थेरम माहीत पाहिजे. तो थेरम माहीत असेल तर तुम्हाला हे क्वेश्चन सोडवता येतील. लक्षात येते सगळ्यांना कसं सोडवते तो. जॉमेट्री कसं आहे, थोडासा हार्ड पार्ट आहे, बट तुम्हाला आता ते थेरम वगैरे माहीत पाहिजे. ओपोलिनियसचा काय सांगतो, कोणाचा वर्ग कसा आहे तो, जसं आपण डायग्राम सांगितली तशी. आणि कृती करायची तर कृतीमध्ये नाही जरी आलं तर तुम्हाला काय सांगितलं होतं, थोडा गेस करायचा. खाली काय येईल, त्याच्यावर काय येईल, खाली काय दिलं आहे, अजून काय यायला पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही त्याला सोडवू शकता जरी नाही का आलं तर. पण लक्षात ठेवा इथं तुम्हाला असं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. इथं तुम्हाला फक्त या बॉक्समध्ये लिहायचं आहे. फक्त बॉक्समध्ये लिहायचे तुम्हाला हाफ मार्क्स आहे. लक्षात येते का? ठीक आहे. त्याच्यानंतर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक बघा बी. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2. आपल्याला कोणतेही 2 सोडवायचे. याचा अर्थ 3 दिलेले असतील याच्यामध्ये. सो आता कोणतेही 2 सोडवायचे तर कसे सोडवावे लागतील. पहिला काय दिला बघा की PQR आणि S हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. आता समांतरभुज चौकोन म्हणजे काय बरं, तर त्यांच्या कुठल्याही 2 बाजू समोरासमोरील कशा असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. बरोबर आहे. मग याला नाव काय दिलं बरं त्यांनी, PQR आणि S. बरोबर आहे. सो वाटल्यास इथं आपण डायग्राम पण काढू. याला नाव देऊ PQR आणि S. तर याचा आणि याचा अंतर कसं यायला पाहिजे बरं, सेम. याचा आणि याचा अंतर कसं यायला पाहिजे बरं, सेम यायला पाहिजे. म्हणजे काय की अंतर PQ बरोबर कोण यायला पाहिजे बरं, अंतर SR. का बरं, कारण समांतरभुज चौकोन काय सांगतो, समोरासमोरील बाजू कशा असतात, सारख्या. आणि दुसरं अंतर कुणाचं यायला पाहिजे बघा, या PQचं आणि कुणाचं सांगितलं, SRचं. तसं कुणाचं यायला पाहिजे बघा, अंतर यायला पाहिजे PSचं बरोबर. कुणाच्या अंतर एवढं यायला पाहिजे बरं, QRच्या अंतरा एवढं यायला पाहिजे. लक्षात येते. सो तुम्हाला अशी डायग्राम काढावं लागेल. सगळ्यांना कळाली पहिल्यांदा डायग्राम समजून घ्या काय काढली आपण ती. क्लिअर आहे. ठीक आहे. आता आपण एक एक काढू. अगोदर अंतर काढू बघा PQचं. ठीक आहे. सो P आणि Q. तर P किती दिला बघा, P दिलाय तुम्हाला 1 आणि -2 आणि Q किती दिला बघा तुम्हाला 5 आणि 2. बरोबर आहे. सो याला म्हणा x1 y1, याला म्हणा x2 y2. लक्षात येतं. सो तुम्हाला काय करायचं, यांची अंतर काढायची. अंतर काढले तर काय लक्षात येईल बरं, जर दोघांचं अंतर सारखं सारखं आलं याचा अर्थ हे समोरासमोरील बाजू सारखी आणि यांचं अंतर सेम आलं तर काय बरं, याचा अर्थ त्यांच्या समोरासमोरील बाजू सारख्या आहेत. मग ते काय झालं, समांतरभुज आहे. त्यांनी सांगते वेळेसच काय सांगितलं की समांतरभुज आहे हे दाखवा. दाखवा म्हणजे काय, याचा अर्थ आहेच. जरी तुमचं येत नसेल, चुकत असेल तर परत कॅल्क्युलेशन्स करायचं आणि सांगायचं आहे म्हणून. ठीक आहे. मग अगोदर आपण काय करू, या PQचं अंतर काढू. ठीक आहे. याचं सूत्र बघा, वर्गमुळात काय घ्यावं लागेल बघा, x2 वजा x1 याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 याच्या कंसाचा वर्ग. आता बघा x2 वजा x1 म्हणजे किती बरं, 5 वजा 1 याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 मायनस y1. y2 किती आहे 2 वजा y1 किती बघा वजा 2 याच्या कंसाचा वर्ग. याला जर सोडवलं तर 5 मधून 1 गेला तर 4 राहील याचा वर्ग अधिक इथं मायनस मायनस प्लस होईल. म्हणजे काय होईल बरं, इथं 2 आणि 2 4 त्याचा वर्ग. मग इथं काय होईल बरं, 4चा वर्ग 16 येईल अधिक इथं पण किती येईल बरं 16. 16 आणि 16 किती होतील बरं 32. बरोबर आहे. आणि 32लाच कसं लिहू शकता बघा, 16 गुणिले 2. 16ला बाहेर काढलं तर 4 वर्गमुळात 2 येईल. लक्षात आलं. म्हणजे याचं जे अंतर आलं 4 वर्गमुळात 2 आलं. आता तेवढंच कोणाचं यायला पाहिजे, SRचं. लक्षात आलं कसं काढलं, PQचं अंतर घेतलंय, अंतराचे सूत्र वापरले, त्याच्यानुसार सोडवले. कुणी बघितलं नसेल तर कोऑर्डिनेट जॉमेट्री आपण ऑलरेडी चॅप्टर रेकॉर्ड केलेला आहे, तुम्ही जाऊ शकता आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता. तुम्हाला सगळं तिथं शिकवलं मी कसं काढायचं. ठीक आहे. आता PQ काढला, मग PQ बरोबर कोण यायला पाहिजे बघा, PQ बरोबर SR यायला पाहिजे. मग आता काढूया आपण अंतर SRचं. कुणाचं काढूया बघा, SRचं अंतर काढू. लक्षात येते. ठीक आहे. चला S ची किंमत किती दिली बरं, S ची दिली -1 -5 आणि R ची किती दिली आहे 3 आणि -1. S ची किती दिली आहे -1 -5. सो S बरोबर -1 -5 आणि R बरोबर किती दिली बघा, R ची 3 आणि -1. 3 आणि -1. याला म्हणा x1 y1. ठीक आहे. याला म्हणा x2 y2.
मग तुम्हाला अंतर कोणाचं काढायचं बरं, एस आरचं. ठीक आहे. सो सूत्र वापरा. काय येईल बरं, x2 वजा x1 याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 याच्या कंसाचा वर्ग. ठीक आहे. सो x2 किती आहे बघा 3. सो 3 वजा वजा 1 याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 किती आहे बघा, y2 आहे वजा 1 वजा वजा 5 याच्या कंसाचा वर्ग. कारण की y1 किती आहे बघा, वजा 5 आहे. बरोबर आहे. हे बघा प्लस मायनस व्यवस्थित लिहा. हा चॅप्टर खूप इझी आहे, पण तुमचं चुकतंय कुठं, जिथं तुम्ही प्लस मायनस लिहित नाही व्यवस्थित. तर जेव्हा पण मायनस येईल पुढं बघा, हे जे मायनस आहे हे या सूत्राचं मायनस आहे आणि हे मायनस आहे ते हे या किमतीचं मायनस आहे. जेव्हा दोन मायनस येतात तेव्हा लगेच त्याला काय करायचं, कंस टाकायचा. ठीक आहे. सो आता काय होईल बघा, इथं मायनस मायनस काय होईल प्लस. सो 3 आणि 1 किती होतील इथं 4 याच्या कंसाचा वर्ग अधिक इथं पण मायनस मायनस काय होतील बरं प्लस. सो -1 आणि +5 किती होतील बरं 4 याच्या कंसाचा वर्ग. म्हणजे इथं पण किती आलं बरं, 4चा वर्ग 16, 4चा वर्ग 16 म्हणजे किती झालं बरं 32. आणि 32ला कसं लिहू शकतो आपण, 16 गुणिले 2. 16ला बाहेर काढलं काय येईल बरं 4 वर्गमुळात 2. सो बघा याचा आर किती आला तुमचा 4 वर्गमुळात 2. लक्षात येतंय. आणि याच्या अगोदरचं जे आलं ते पण किती आलं बघा आपलं 4 वर्गमुळात 2. लक्षात येते. याचा अर्थ PQ आणि SR हे कसे आहेत, सेम आहेत. त्या दोघांच्या लांबी किंवा त्या दोघांचं डिस्टन्स अंतर म्हणा, ठीक आहे, कसं आहे सारखं आहे. आता कोण चेक करायचं बरं, PS आणि QR. आता कोण चेक करायचं, PS आणि QR. ठीक आहे. तर पहिल्यांदा PS काढू. P ची किंमत किती आहे बघा 1 आणि -2. पहिल्यांदा काढू आपण PS आणि नंतर काढू आपण SR. ठीक आहे. सो आपल्याला P ची किंमत किती आहे बघा आपल्याला दिलेली 1 आणि -2. ठीक आहे. आणि S ची किंमत किती दिली बघा -1 आणि -5. बघा P आणि कोण काढायचं आता आपल्याला काढायचं बघा P आणि S, नंतर काढायचं Q आणि R. लक्षात ठेवा आपल्याला Q आणि R काढायचं. इथं कोण लिहिले मी S आणि R, हे थोडंसं कट करा. इथं लिहायचं आपल्याला Q आणि R काढायचे. ठीक आहे. सो अगोदर PS काढू. याला म्हणा x1 y1, याला म्हणा x2 y2. सो इथं सूत्र लिहा बघा PS काढण्यासाठी. काय बरं, वर्गमुळात x2 वजा x1 याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 याच्या कंसाचा वर्ग. लक्षात येते. सो इथं किमती ठेवा बघा. जर इथं किमती ठेवल्या तर काय येईल बरं, x2 किती आहे -1 मायनस x1 किती आहे बघा 1 याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 किती आहे बघा -5 मायनस y1 किती आहे -2 याच्या कंसाचा वर्ग. आता इथं काय येईल बघा -1 किती होतील -2 याच्या कंसाचा वर्ग. इथं मायनस मायनस प्लस होतील बघा. सो -5 आणि +2 किती होतील बरं -3 याच्या कंसाचा वर्ग. सो इथं 2चा वर्ग होईल 4, 3चा वर्ग होईल 9. सो 9 4 किती होतील वर्गमुळात 13. हे कोण आलं बरं तुमचं PS आलं. लक्षात येते, हे PS आलं. मग एवढंच PS कुणाबरोबर यायला पाहिजे बरं, QR बरोबर. लक्षात येतं. बघा इथं तुम्हाला सांगितलं काय प्रश्नामध्ये, समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन म्हणजे समोरासमोरील बाजू सारख्या पाहिजे. म्हणजे याच्या दोघांच्या ज्या आल्या त्याच यांच्या यावं असं आहे का, नाही. पण याची जी आली तीच याची यावं आणि याची जी आली तीच याची यावं. आता तुम्हाला मे बी पुढच्या वेळेस काय विचारू शकतात लक्षात ठेवा, समांतरभुज चौकोनाच्या ऐवजी फक्त चौकोन विचारतील. चौकोन म्हणजे काय, तर चारही बाजू तुम्हाला सारख्या सांगतील. कधी कधी म्हणतील तुम्हाला त्रिकोण. तर त्रिकोणा म्हणजे तिन्ही बाजू कशा यायला पाहिजे, सारख्या. लक्षात येते कसं कसं कंडिशन्स देतील एक्झामला, ते काही विचारू शकतात. लक्षात येते. सो त्याच्यानुसार कंडिशन्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला काढायचं कोण, सगळ्यात शेवटी आपल्याला जो काढायचा आहे तो आपल्याला काढायचा आहे QR. ठीक आहे. आता Q ची व्हॅल्यू किती आहे बघा 5 आणि 2 आणि R ची किती आहे बघा 3 आणि -1. ठीक आहे. 5 आणि 2 हां 5 आणि 2 Q ची किती बघा सो Q ची आहे बघा 5 आणि 2 आणि R ची काढायची आपल्याला. ठीक आहे. सो R ची किती बघा 3 आणि -1. R ची बघा 3 आणि -1. लक्षात येतं. सो याला म्हणा x1 y1, याला म्हणा x2 y2. सो परत तुम्हाला अंतर काढायचं Q आणि R मधलं. इथं सूत्र लिहा बघा x2 वजा x1 याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 याच्या कंसाचा वर्ग. सो काय येईल बघा इथं x2 किती आहे 3 वजा x1 किती आहे 5 याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 -1 आहे -2 याच्या कंसाचा वर्ग. ठीक आहे. सो इथं किती येईल बघा 3 मधून 5 गेले तर -2 याच्या कंसाचा वर्ग आणि इथं -1 आणि -2 किती होतील -3 याच्या कंसाचा वर्ग. लक्षात ठेवा मायनस जरी असेल त्याचा वर्ग प्लस येतो
मायनस जरी असेल तर याचा वर्ग प्लस येतो. सो किती आलं बरं, वर्गमुळात 13. सो हे कोण आलं, क्यू आर आलं. लक्षात येते बघा. आता क्यू आरची व्हॅल्यू आणि पी एसची व्हॅल्यू कशी आली बघा, सेम सेम आली. पी एस पण किती आला, वर्गमुळात 13, आणि क्यू आर पण किती आला बरं, वर्गमुळात 13. म्हणून आपण इथं काय लिहिणार बघा, म्हणून काय की तुम्हाला इथं समभुज लिहितो मी एकदा, पी क्यू आर आणि एस, बरोबर आहे. सो म्हणून आपण काय लिहिणार, पी क्यूचं अंतर आणि एस आरचं अंतर हे सेम आलं, तसंच पी एसचं अंतर आणि क्यू आरचं अंतर हे पण कसं आलं बरं, सेम आलं. बघा हे दोघं सेम आले, हे दोघं सेम आले, म्हणून पी क्यू आर एस हा कोण आहे बरं, समभुज चौकोन आहे. लक्षात येते, म्हणून पी क्यू आर एस काय, समभुज चौकोन. खाली लिहायचं काय की म्हणून पी क्यू आर एस हा काय, समभुज चौकोन आहे. लक्षात येते, खाली लास्टला लिहायचं तसं तुम्हाला, ठीक आहे. किंवा समभुज चौकोनाचे काय आहेत, शिरोबिंदू आहेत. लक्षात येते, ठीक आहे. आता बघा 2 नंबरचं काय बरं, की सिद्ध करा की वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेली स्पर्शिका खंड एकरूप असतात. बघा वर्तुळाच्या काय बाह्य भागास, मी तुम्हाला आत्ता सांगितलं बघा, याच्या अगोदर प्रश्न होता, याच थेरमवर प्रश्न आलेला आहे, बरोबर आहे. ते तुम्हाला कृती पूर्ण करायचं त्याच्यामध्ये विचारलेलं आहे. मग इथं पण तुम्हाला काय केलं बरं, त्यांनी सांगितलं एक वर्तुळ आहे, बरोबर आहे. त्याच्या बाह्य बिंदूला एक काय करायचं आहे, तुम्हाला बाह्य बिंदू काढायचा आहे आणि त्याच्यावरून स्पर्शिका काढायच्या. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा की बाहेर जर बिंदू असेल तर स्पर्शिका किती काढता येतात आपल्याला, 2. तर त्यांनी काय सांगितलं, तर त्या स्पर्शिका खंडा एकरूप असतात हे सांगायचे. तर आपल्याला त्या स्पर्शिका खंड कशा असतात सांगायचं बरं, एकरूप असतात. तर तुम्हाला माहिती आहे बघा, इथून तुम्ही असं काढता, इथून असं काढता, तो थेरम आठवतो का बघा, इथं राईट अँगल ट्रायंगल असतो, बरोबर आहे. याला काहीतरी नाव द्या, ओ ए बी सी वगैरे काहीतरी, ठीक आहे. आणि मग आपल्याला काय करायचंय, सिद्ध करायचंय. तर सगळ्यांना माहिती आहे हा थेरम असा असतो, ठीक आहे. आणि आपण सिद्ध पण करतोय काय की एबीची आणि बीसीची ही जी लांबी आहे ही कशी असते, सेम असते, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, स्पर्शिका खंड. लक्षात ठेवा, जर वर्तुळावर बिंदू दिला तर तुम्ही एकच स्पर्शिका काढू शकता, पण वर्तुळाच्या बाहेर बिंदू दिला तर तुम्ही किती स्पर्शिका खंड काढू शकता बरं, 2. लक्षात येते, ठीक आहे. सो हा थेरम होता. थेरम बघा मी इथे लिहून दाखवला आहे तुम्हाला. तर थेरम अशा प्रकारचा होता, तुम्हाला बघा दिले का नाव, बरोबर आहे. सो ह्या दोघं सेम असतात हे सांगायचं असतं. सो तुम्हाला हे थेरम आहे, सगळ्यांना माहिती आहे, थेरम ऑलरेडी घेतलेला आहे थेरम वगैरे. सो हा थेरम लक्षात ठेवा, त्याला एक्सप्लेन करून द्यायची गरज नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी, बरोबर आहे की नाही. जर गणित असतं तर आपण एक्सप्लेन करून दिलं असतं, थेरम करून द्यायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे. सो कुणाला माहीत नसेल तर पॉज करा, बघून घ्या काय काय सांगितलंय, कसं कसं सांगितलंय, ठीक आहे. कोणते कोणते वापरले, वर्तुळाच्या त्रिज्या एकच आहेत, कारण की ए क्यू आणि पी एस कसे आहेत, त्रिज्या आहेत, सारख्या आहेत. त्यांच्यामध्ये एडी, या त्रिकोणासाठी एडी आणि या त्रिकोणासाठी एडी कशी आहे बरं, सेम आहे, तर सामायिक भुजा लिहिली. आता इथं 90 आहे, इथं 90 आहे, सो हे पी आणि क्यू काय बरं, 90 अंशाचा कोण आहे, म्हणजे याच्या 2 बाजू आणि एक कोन सेम आहे, बरोबर आहे. सो तिथं काय केलं त्यांनी, कर्णभुज कसोटी वापरली आणि त्याला सॉल्व्ह केले. लक्षात येते, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. याच्यात काय सांगितलं बघा की 4 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. तर तुम्ही काय केलं, एक वर्तुळ काढलं, किती सेंटीमीटर घेतलं बरं, 4.1 सेंटीमीटर, बरोबर आहे. वर्तुळ केंद्रापासून 7 सेंटीमीटर 7.3 सेंटीमीटर बिंदूतून स्पर्शिका काढा. आता वर्तुळ खंडापासून तुम्हाला 7 पॉईंट किती काढायचं बरं, 3 सेंटीमीटर. तर तुम्ही काय केलं, पहिल्यांदा कर्कटक घेतलं, त्याच्यावर मोजलं 4.1, त्याचं वर्तुळ काढलं. आता 4.1 त्याच्यामध्ये अजून किती ऍड करावं लागतील बरं आपल्याला, 7.3 राहण्यासाठी. सो तुम्हाला काय करावं लागेल, 7.3 मधून 4.1 वजा करा, सो 3.2 तुम्हाला अजून घ्यावे लागतील. तर इथून तुम्हाला 3.2 अजून मोजायचे. नसेल तर तुम्ही इथूनच स्केल ठेवा आणि इथूनच मोजा, 7.3 कुठे येतं, समजा तुमचं इथं आलं. तर तुम्हाला त्यांनी काय सांगितलं, याला स्पर्शिका खंडातून, ठीक आहे, याला काय सांगितलं, या अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका खंड काढा. बघा आता या बिंदूतून स्पर्शिका खंड की इकडे यायला पाहिजे नाही की इकडे, पण असं डायरेक्ट काढत नसतात. कसं काढतात बरं, तर परत काटकोन त्रिकोण, म्हणजे तुमचा जो कर्कटक आहे त्याचा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, मग इकडून एक बायसेक करायचं, इकडे ठेवायचं, बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा इथून एक बायसेक केलं, नंतर इथं केलं, दोन्ही साईडला बायसेक करायचं माहिती आहे, त्याच्यानंतर इथं ठेवायचं आणि इथून बायसेक करायचं, बघा असं काहीतरी, मग तुमची लाईन याच्यामधून जाईल, बरोबर आहे. सो तुम्हाला काय करायचं बरं, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं होतं. तर ते बरोबर काय करेल, या दोघांना समान भागामध्ये काय करेल, छेदल. त्याच्यानंतर काय करायचं होतं बघा, तुम्हाला तिथे तुमचं कर्कटक ठेवायचं होतं आणि तुम्हाला एक लाईन अशी ड्रॉ करायची होती. आठवते का बघा, असा थेरम एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत वर्तुळामध्ये. सो तुम्हाला असं काय करायचं होतं, वर्तुळ काढायचं होतं आणि मग तुम्हाला इथून काय करायची होती, स्पर्शिका. तर तुम्हाला हे डायग्राम अशी प्रॉपर काढायची. लक्षात येते का सगळ्यांना कशी डायग्राम काढायची. पहिल्यांदा वर्तुळ घेतलं 4.1चं, त्याच्यात सेंटर बिंदू केंद्रबिंदूपासून 7.3 अंतर घेतलं आणि तिथून काय केलं, मग अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन कर्कटावरून 2 आपण काय केलं, एक लाईन छेदली त्याला
आणि जी लाईन छेदली तिथून परत काय केलं, एक वर्तुळ काढलं, हाफ वर्तुळ, आणि मग तिथून स्पर्शिका काय केल्या आपण ड्रॉ केल्या. ह्या तुम्हाला स्केल ठेवून करायच्या, पण हे तुम्हाला प्रॉपर कर्कटकानीच करायचं. लक्षात येते. सो तुमची डायग्राम अशी यायला पाहिजे, कच्ची मी दाखवली, आणि प्रॉपर डायग्राम तुमची अशी यायला पाहिजे. लक्षात येते. बघा त्यांनी काय काय केलंय. हे 7.1 घेतलंय, हे सॉरी 4.1, हे बघा 7.3. इथून बघा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. बघा हे इथं 2 तुम्हाला दिलेत का, बघा हे आणि हे. सो अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि मग काय केलं, इकडे एक आणि इकडे काय केलं, स्पर्शिकाला काय केलं त्यांनी, त्याची एक लाईन आपल्याला काढायची, परपेंडिक्युलर लंब लाईन काढायची. त्याच्यासाठी लंबदुभाजक काढले, इथं ठेवलं, इथून पण एक लंबदुभाजक काढलं, त्याला जोडलं, आणि मग इथं ठेवून तुम्ही अर्धवर्तुळ काढलं. लक्षात ठेवा या सेंटर पॉईंटमधूनच तुमची लाईन जायला पाहिजे, आणि मग असं काढलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला कच्चं दाखवलंय, तर तुम्ही म्हणता सर तुमचं ते अर्ध्यापेक्षा जास्त नाही आलं. ते मी कच्चं दाखवलंय. ओरिजिनली ते कसे व्हायला पाहिजे, त्याचे 2 भाग समान यायला पाहिजे. बघा इथं 2 भाग समान आले का नाही, कुठे गेला तो, हां बघा 2 भाग इथं समान आले. सो तुमची आकृती अशी यायला पाहिजे. लक्षात आलं सगळ्यांना, क्लिअर आहे. ओके, काही डाऊट नाही आहे. कुणाला लिहायचं असेल तर पॉज करून. आणि हां, हे थोडंसं तुम्हाला लिहावं लागतं, स्टेप काय काय केल्या. तर काय केलं बरं, पहिल्यांदा की क्यू हा बिंदू, काहीतरी नाव द्या त्याला. 7.3 सेंटीमीटरचं आपण काय केलंय, एक रेषा काढली. 4.1चं काय केलं बरं, आपण वर्तुळ काढलं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं बरं, की पी क्यूचा आपण लंबदुभाजक काढला. कसं काढतात, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन काय करतो आपण, त्याला छेदतो. बरोबर आहे. बिंदूतून छेदेल त्याला यम नाव वगैरे दिलं, काहीतरी नाव द्या. आणि पुढे काय सांगितलं, यमला मध्यबिंदू मानायचं, आणि इथून काय करायचं, मग तुम्हाला कर्कटक ठेवून एक अर्धवर्तुळ काढायचं. बघा ठीक आहे. आणि मग तुम्हाला इथून काय करायचं, स्पर्शिका काढायच्या. त्यांनी त्याला नाव दिले. ठीक आहे. सो अशी तुमची स्पर्शिका यायला पाहिजे. लक्षात आलं सगळ्यांना. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. याच्यात काय सांगितलं बरं, की 30 सेंटीमीटर त्रिज्येच्या एक भरीव गोल वर्तुळ वितळून त्याच्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या व 6 सेंटीमीटर उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्ती तयार केली तर किती वृत्तचित्ती तयार होतील हे विचारलंय. लक्षात येते का, त्यांनी काय काय सांगितलं. त्यांनी सांगितलं की 30 सेंटीमीटर त्रिज्येचा एक भरीव गोल आहे. ठीक आहे. वितळून त्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या व 6 सेंटीमीटर उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्ती तयार केल्या तर किती वृत्तचित्ती तयार होतील हे विचारलंय. लक्षात येते का. मग आता आपल्याकडे किती त्रिज्या असलेला भरीव गोल वितळला बरं, 30. म्हणजे याचा अर्थ इथं काय करावं लागेल, घनफळाचे सूत्र लिहावं लागेल. बरोबर आहे. सो इथं काय लिहावं लागेल, गोलाच्या घनफळाचे सूत्र. लक्षात येतं, गोलाच्या घनफळाचे सूत्र. लक्षात येते, असं यायला पाहिजे. मग इथं गोलाच्या घनफळाचे सूत्र लिहावं लागेल. तुम्हाला इथं सूत्र लिहा, त्याच्यात किमती ठेवा, त्रिज्या वगैरे तुम्ही ट्राय करा. मी 2 मिनटं ब्रेक घेतो. ठीक आहे, कारण की लेक्चर मोठं होतं आहे आपलं. थोडंसं ब्रेक घेतो मी, आणि मग आपण कंटिन्यू करू. याला लिहून घ्या तुम्ही, इथं सूत्र वगैरे लिहा. ठीक आहे. हां बघा, आलं का. ठीक आहे. सो काय सूत्र होतं, सगळ्यांना माहीत असेल. बघा काय सूत्र होतं त्याचं, 4/3 पाय आर घन. बरोबर आहे. सो व्ही बरोबर किती येईल बरं, 4/3. पायची किंमत आपल्याला इथं दिली नाही आहे. सो 3.14 लिहून बघा. आरचा घन म्हणजे त्रिज्या किती दिली त्याची, 30. 30चा इथं घन लिहा. बरोबर आहे. सो 30चा घन म्हणजे काय, 30 गुणिले 30 गुणिले 30 करायचं आहे. लक्षात येते. सो आपण इथं करूया. 30 गुणिले 30 केलं तर किती येईल बरं, 3 त्रिक 9, आणि हे 2 शून्य तसेच 900 येईल. बरोबर आहे. सो चेक करा. त्याच्यानंतर काय होईल बरं, परत याला 30 गुणायचं आहे. सो किती होईल बघा, हे 0 0 0 अधिक 0 0, आणि 9 त्रिक किती येईल इथं 27. सो 0 0 0 2 7 येईल. एवढं यायला पाहिजे. सो याचं काय यायला पाहिजे बघा, 4 गुणिले
3.14 गुणिले 27,000 त्याला भागिले किती बरं 3. लक्षात येते. सो बघा हे 2 शून्य जर कट केले तर हे 2 पॉईंट काय होतील बरं पुढे जातील. म्हणजे 4 गुणिले काय होईल बरं 314 गुणिले इथे किती होईल बरं 270 भागिले 3 येईल. बरोबर आहे. 3 याला भाग दिला का 3 1 3 3 9 किती होतील 27. बरोबर आहे. सो इथे किती येईल बघा मी इकडे लिहितो आता 4 गुणिले 314 गुणिले इथे किती येईल बघा 90. चेक करा 4 गुणिले 314 गुणिले 90. आता याचा जर भाग दिला तर कितीचा भाग जाईल बघा 4 9 36 म्हणजे इथे येईल 360 गुणिले 300 किती येईल बरं 14. बरोबर आहे. 4 9 36 1 0 360 गुणिले 314. आता याचा गुणाकार येत नसेल तर परत तुम्ही काय करा बेसिक करायचं काही प्रॉब्लेम नाहीये. वेळ लागला तर लागला फक्त प्रश्न चुकायला नाही पाहिजे. काय होईल बरं 314 गुणिले 360. लक्षात येतं. सो शून्याने गुणलं तर 0 0 0 होईल अधिक साइन चौक 24 हाच्या आले 2 6 1 6 2 8. बरोबर आहे. साइन त्रिक 18 अधिक 3 चौक 12 ला 2 हाचा आला 1 3 1 3 आणि 1 4 परत 3 त्रिक 9 1 10. सो 0 4 8 2 10 ला 0 हाचा आला 1. बरोबर आहे. 8 4 12 12 आणि 1 13 ला 3 हाचा आला 1. बरोबर आहे. सो एवढं उत्तर यायला पाहिजे. एकदा चेक करून घ्या. आय थिंक मला वाटतं कुठंतरी चुकलंय आपलं कॅल्क्युलेशन्स पार्ट. एकदा बघून घ्या. मी चेक करतो एकदा कुठं चुकलंय आपलं ते कारण मला वाटतंय तिथं चुकलंय. सो ठीक आहे बरोबर आहे आपला आन्सर. पण त्यांनी काय केलं त्याला पायच्या भाषेत तसंच ठेवलं. लक्षात येते का. त्यांनी काय केलं त्याला पायच्या भाषेमध्ये तसंच ठेवलंय. लक्षात येते. म्हणजे यांनी इथं पायची किंमत लिहिली नाही. पायची किंमत काय केली त्यांनी तशीच ठेवली. जर पायची किंमत तशीच ठेवली तर काय येईल बरं उत्तर बघा. जर पायची किंमत तशीच ठेवली तर उत्तर कसं येईल. मग तर सोपं आहे ना कारण पाय नाही म्हणल्यावर काय इथं फक्त आपल्याला भाग द्यायचा आहे. ठीक आहे. सो पाय तसंच ठेवा बघा. सो 4 त्रिक किती होतील इथं 3 भाग द्या 3 1 3 3 त्रिक किती होतील इथं 9. सॉरी इथं परत चुकलंय. गुणिले इथं किती येईल बरं 27. बरोबर आहे. 3 चा क्यूब किती होईल बघा 27 आणि त्याच्यावर 3 शून्य भागिले किती आहे 3 इथून 3 9 27 म्हणजे 9000 येईल. 4 9 किती होतील 36 म्हणजे 36 आणि त्याच्यावर 3 शून्य आणि पाय. सो त्याचं व्हॉल्यूम जे येणार आहे ते 36,000 पाय येणार आहे. त्यांनी पायच्या भाषेत दिले. आपलं पण बरोबर आहे असं नाही चुकलं पण पायच्या भाषेत आहे. पायच्या भाषेत का बरं कारण की मला वाटतं ते पाय पाय कुठंतरी कॅन्सल व्हायला पाहिजे. सो त्यांनी तसं दिलेलं आहे. लक्षात येते. ठीक आहे चला पुढच्या याच्यात बघू. अजून काय सांगितलं बरं की 30 सेंटीमीटर त्रिज्येचा एक भरीव गोल वितळून आपण सांगितलं होतं बघा असे गणित घेतले होते की त्याला जर वितळून काहीतरी बनवायचं सांगितलं तर त्याचं काय करायचंय घनफळ काढायचं आणि त्याच्यात कन्वर्ट करायचंय. आता कशात करायचं बरं वृत्तचितीमध्ये त्याचं घनफळ काढायचं आणि त्याच्या घनफळाने त्याला भाग द्यायचा. म्हणजे तुम्हाला काय भेटेल की किती वृत्तचिती तयार होतील हे विचारलंय. आता कुणाचं काढायचं बरं वृत्तचित्तीचे. बरोबर आहे. वृत्तचित्तीचे काय बरं घनफळ. लक्षात येतं. वृत्तचित्तीचे घनफळ त्याचं सूत्र काय असतं बघा पाय आर वर्ग एच. सगळ्यांना माहित आहे. पाय तसंच ठेवा आर. आता आर किती दिले बरं वृत्तचित्तीचं 10. सो इथं 10चा वर्ग किती येईल बरं 100 गुणिले एच किती येईल बरं 6. सो याचा गुणाकार एच का बरं कारण त्याची आपल्याला काय दिली आहे उंची दिली आहे 6 सेंटीमीटर. याचा गुणाकार केलात किती येईल बरं 600 गुणिले काय येईल पाय. लक्षात येते. आता बघा तुम्हाला काय करायचं एकूण वृत्तचित्ती किती तयार होतील. एकूण वृत्तचित्ती तर तुम्हाला काय सांगितलं होतं बरं गोलाचे घनफळ. बरोबर आहे. गोलाचे घनफळ भागिले काय लिहावं लागेल बरं वृत्तचित्तीचे घनफळ. तुम्हाला सांगितलं होतं कशाचं कशामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय पहिल्यांदा ज्याचं म्हणजे समजा तुम्हाला सांगितलं एका भांड्यामध्ये 10 लिटर पाणी आहे तर तुम्ही जर जगामध्ये टाकलं तर किती जग भरल तर तुम्हाला काय करायचं त्या भांड्याचं घनफळ काढायचं त्या जगाचं घनफळ काढायचंय आणि त्या भांड्याच्या घनफळाला जगाच्या घनफळाने काय करायचं भाग द्यायचा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती जग पाणी मावल त्याच्यात. ओके. सो तसं इथं तेच दिलंय. आता बघा इथं किती आले बरं हे आलं तुमचं 36,000 त्याला गुणिले पाय भागिले खाली किती आलं बरं 600 पाय. ते हे पाय पाय कट होतील त्याच्यामुळे त्यांनी पाय घेतलं नाही. मी म्हटलं ना पाय पाय कुठेतरी कॅन्सल व्हायला पाहिजे. हे शून्य कट करा इथं हे शून्य कट करा इथं 6 ने याला भाग द्या 6 6 36 आणि एक शून्य म्हणजे याचा अर्थ 60 वृत्तचित्ती बनतील. लक्षात आलं. पहिल्यांदा काय केलं आपण गोलाचे घनफळ काढले त्याचं सूत्र वापरलं त्याच्यात किमती ठेवल्या. गोलाच्या घनफळामध्ये त्रिज्या किती दिली होती आपल्याला 30. त्याच्यानंतर वृत्तचित्तीचे घनफळ काढले त्याच्यासाठी त्याची त्रिज्या किती दिली आहे 10 त्याची उंची दिली आहे 6. वृत्तचित्तीचे घनफळ काढायचं सूत्र असतं पाय आर वर्ग एच. सो ते ठेवलं आणि त्याच्यानंतर याला कॅल्क्युलेट केलं. लक्षात आलं सगळ्यांना. ठीक आहे.
त्याच्यानंतर पुढे जाऊया बघा. इथं दिले तुम्हाला काय, परत खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही दोन, परत दोन सोडवायचे. 4 नंबरचा प्रश्न आहे. ठीक आहे, याचा अर्थ 2 मार्कला, सॉरी 4 मार्कला एक प्रश्न आहे. 8 मार्कचा आहे, 8 मार्कचा प्रश्न आहे बघा हा 4 नंबरचा. याचा अर्थ तुम्हाला 2 सोडवायचे. त्याच्यात हा पहिला आहे, पहिल्यात 2 आहेत, लक्षात येते का? पहिल्यात किती आहे, 2 आहे. असे तुम्हाला दुसरे पण सोडवायचे. आता इथं तुम्हाला सरळ सरळ दिले बघा, की पहिला चॅप्टर आहे बघा, त्याच्यामध्ये दिलेले तुम्हाला काय असतं बरं, त्याच्यामध्ये तुम्हाला मला वाटतं आय थिंक चौथी सराव संच आहे काहीतरी एक्सरसाइज. त्याच्यामध्ये काय सांगितलं बरं, जर डी आपल्याला डीची किंमत 4 दिली आहे, बीसीची किंमत किती दिली आहे बरं, 8 दिली आहे. आपल्याला त्रिकोण पण दिला, कोणाचा, या एडीईचा त्रिकोण पण, हे क्षेत्रफळ पण दिले, किती दिले बरं, 25. तर या एबीसीचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर सगळ्यांना माहिती आहे कसं काढतात बरं. तर पहिल्यांदा हा जो एडीई दिलाय हा छोटासा वेगळा लिहा. त्याच्यानंतर काय करा, हा एबीसी जो दिलाय हा वेगळा लिहा, हा ए, हा बी आणि हा सी. लक्षात येते. सो आपण काय करत असतो बरं, यांचं गुणोत्तर लिहित असतो. सो आपल्याला कुणाकुणाचं विचारलं बरं, आपल्याला त्यांनी विचारलं त्रिकोण कोणता दिला बघा, त्रिकोण दिला आपल्याला ए, आपल्याला कोण दिला बघा, क्षेत्रफळ त्रिकोण एडीईचं, आणि विचारलं कोणाचं बरं, त्रिकोण क्षेत्रफळ कोणाचं विचारलं, एबीसीचं. बरोबर आहे. सो याचं सूत्र काय असतं बघा, की एडीई साठी काय घ्यावं लागेल बरं, एडी. तर याच्यासाठी कोण घ्यावं लागेल आपल्याला, एबी. एबीसी साठी कोण घ्यावं लागेल, एबी. याच्यासाठी ई घेतलं तर याच्यासाठी एसी, याच्यासाठी डी घेतलं तर याच्यासाठी कोण घ्यावं लागेल, बीसी. सगळ्यांना आठवतं का बघा, त्यांच्या बाजूचा वर्ग घेत असतो. सो आपल्याला इथं काय करायचंय, बीसी आणि त्याच्या फक्त किमती ठेवायच्या. म्हणजे इथं 4 त्याचा वर्ग येईल, किंवा इथं तुम्हाला सूत्र लिहायचं असेल तर तुम्ही सूत्र पण लिहू शकता बघा, बीसी त्याचा वर्ग बघा, त्याच्या बाजूचा वर्ग असतो. आणि इथं काय लिहावं लागेल बरं आपल्याला, डीई याच्या बाजूचा वर्ग. इथं किमती ठेवत असतो बघा, याचं सूत्र आपल्याला दिले 25, याचं दिलं नाही हे तसंच ठेवायचंय. सगळ्यांना माहिती आहे ना असं, बरोबर आहे. बीसी किती दिला बघा, तो दिला 8 त्याचा वर्ग. एई किती दिला बघा, 4 त्याचा वर्ग. तिरपा गुणाकार वगैरे करा, इथून कुणाचं येईल बरं, तुम्हाला एबीसीचं क्षेत्रफळ येईल. लक्षात येतं. तो असा तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. त्याच्यात दुसरा अटॅच करून काय दिलं बरं, की याला 2 मार्क भेटेल जर तुम्ही एवढं लिहिलं तर. आता दुसरा काय दिला बरं, की डी आणि बीसीचा रेशिओ बघा, डी आणि बीसीचा रेशिओ 3:5 दिलाय. तर एडी म्हणजे हा एडीई याचं क्षेत्रफळ, तरच प्लस काय सांगितलं त्यांनी, हे जे चौकोन दिलं आपल्याला डीबीसी याचं क्षेत्रफळ काय करायचं आपल्याला, काढायचंय. लक्षात येते. सो याचं प्लस याचं तुम्हाला काय करायचंय, क्षेत्रफळ काढायचं, यांचं गुणोत्तर काढायचं थोडक्यात. मग याचं गुणोत्तर काढायचं असेल तर परत काय करावं लागेल बरं, याचे आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतील. त्याच्यानंतर आपल्याला याचं कॅल्क्युलेट करावं लागेल. मग या बीसीईचं काढायचं म्हणजे काय बघा, इथं डीबीसीई दिलंय, हा डीबीसीई. तर आपल्याला काय करावं लागेल, याचं कुणाचं बघा, या एडीईचं भागिले काय करावं लागेल बरं आपल्याला करावं लागेल हा एडी अधिक आपल्याला काय करावं लागेल, कोण विचारलंय तिथं, बी सी ई आणि अजून कोण विचारलं इथं, डी. ठीक आहे, मागं पुढे लिहिलं आपण. सो तुम्हाला याचं क्षेत्रफळ काढावं लागेल. लक्षात येते. याचं गुणोत्तर आपल्याला दिले 3:5 वगैरे, तर तुम्हाला ते कॅल्क्युलेट करावं लागेल. परत तिरपा गुणाकार वगैरे करायचा, त्याला सॉल्व्ह करायचं. लक्षात येते. सो त्याला कॅल्क्युलेट करा बघा, मी इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो असं करायचं आहे. पहिल्यांदा बघा सांगितलं का इथं बघा 4चा वर्ग घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर 8चा वर्ग घ्या. उलटं लिहिलं आपण, त्यांनी उलटं लिहिलं. ठीक आहे, पण आन्सर तुमचं तेच येणार आहे. तुम्ही असं लिहिलं तरी तेच येईल, मी लिहिलं तसं लिहिलं तरी तेच येईल. गुणोत्तर उलटं झालंय तर त्याच्या व्हॅल्यू पण कशा होतील, उलट्या होतील तुमच्या. सो वरती 4 यायला पाहिजे, इथे यायला पाहिजे तुमचं 4, खाली यायला पाहिजे 8, कारण की खाली एईचं दिलंय ना, तर त्याचं लिहावं लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं लिहिले आपण, यांचा तिरपा गुणाकार 4चा वर्ग 16 होईल, 8चा वर्ग 64 होईल. बरोबर आहे, हे वर आहे तर काय होईल बरं, याला उलटं केलं तर काय होईल बरं, हे तुमचं वर जाईल, हे तुमचं खाली येईल. ठीक आहे, किंवा तसं कळत नसेल तर काय होईल बघा, हा जो 25 आहे बघा, ह्या 25 आणि इथं कोण दिला बघा तुम्हाला, ए बी सी. बरोबर, इथं 16 आणि कोण दिला इथं 64. ते 64 इकडे घेऊन जा, तर 25 गुणिले 64 होईल. बरोबर, याला इकडे घेऊन जा, तर इथं होईल बघा ए बी सी, त्याला गुणिले काय 16, हा 16 परत इकडे आणला तर 25 गुणिले 64 भागिले किती होईल इथं 16 होईल. बघा आलं का, 25 गुणिले 64 भागिले 16. आता तुम्हाला माहिती आहे 16 ने भाग जातो, 16 चोक 64. ठीक आहे, आणि 25 चोक किती होतील 100. तर तुम्हाला असं याला कॅल्क्युलेट करायचं आहे. लक्षात येते सगळ्यांना कसं कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा हे लक्षात ठेवा, इथं आपण उलटं घेतलंय, आपण इथं एबीईच्या ऐवजी काय घेतलं, बीसीचं घेतलंय. तर बीसी कुठे यायला पाहिजे होता, खाली, एई वर यायला पाहिजे. लक्षात येते. सो इथे यायला पाहिजे तुमचा एई त्याचा वर्ग आणि खाली यायला पाहिजे तुमचा बीसी त्याचा वर्ग. लक्षात येते, कारण ते त्रिकोण एबीसी खाली घेतलाय ना, आणि एडीई कुठे घेतलाय, वर घेतलाय. तर एडीचं वर यायला पाहिजे, बीसीचं खाली घ्यायला पाहिजे. ठीक आहे, ओके. चला चेक करा, त्यांनी पण तसंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड काढायचा होता, तर सेकंडसाठी त्यांनी काय सांगितलं होतं बघा,
की तुम्हाला एडी आणि एबीसीचं गुणोत्तर दिले, ते गुणोत्तर वगैरे आपल्याला काय करावं लागेल, लिहावं लागेल. किती दिले बघा, 3:5. ठीक आहे, तर इथं आपल्याला लिहावं लागेल ते 3:5. इथं तुम्हाला हे घ्यायची गरज नाही आहे सध्या, ते नंतर तुम्हाला घेता येईल. कुणाकुणाचं दिलं इथं, इथं दिलंय एबीसीचं आणि, ठीक आहे, हे नेक्स्ट स्टेपला लिहा. एबीसीचं आणि कुणाचं दिले, एडीचं दिलंय तुम्हाला. सो बघा, एबीसीचं आणि एडीचं गुणोत्तर लिहिले त्यांनी 3:2. परत त्याच्या बाजूचा काय असतो तो वर्ग, तर इथं वर्ग घेतलाय त्यांनी, तिथं किमती ठेवल्या 9/25 वगैरे, त्याला सोडवलं. तर इथं बघा त्यांचं क्षेत्रफळ काढायचं, तर काय केलं, एडी आणि चौकोन DBC घेतलंय. आपण पण घेतलं होतं बरोबर, इथे सूत्र अगोदर मी लिहिलं होतं बघा. मी डायरेक्ट ही स्टेप लिहिली, त्यांनी ही लिहित नेली. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट लिहिली तरी चालतं, नाही तर तुम्हाला हे लिहावं लागेल, त्याच्यानुसार याला सॉल्व्ह करावं लागेल. ते हे तर काय बरं, हे सांगावं लागेल की ते संगत कोण असतात. बघा ना, हे जर तुम्ही दोन वेगवेगळे कोण काढले तर तुम्हाला सांगावं लागेल ना कोण कोण असतं. हे एडी त्याचं कोण असतं, AB, याचं AE ते याचं AC, याचं DE ते याचं कोण बरं, BC. तर बघा त्यांनी ते सांगितलंय, प्रत्येकाचे कोण सांगितले, त्यांचं गुणोत्तर सांगायचं असेल तर, बरोबर आहे. सो त्यांचे प्रत्येकाचे काय केले त्यांनी, कोण सांगितले आणि कोणवरून मग त्याच्या व्हॅल्यू लिहिल्या. लक्षात येते. सो तुम्हाला इथं या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल. इथं किमती वगैरे ठेवा, याला कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, कारण की याला वेळ जास्त लागेल. आपलं लेक्चर ऑलरेडी मोठं होतं आहे, परत मग आहे की नाही लेक्चरमध्ये बोर होऊन जाईल आपण. सो जेवढ्या लवकर सॉल्व्ह करता येईल तेवढा आपण प्रयत्न करतोय. सो इथं तुम्हाला त्या व्हॅल्यू ठेवायच्यात आणि याला सॉल्व्ह करायचं. लक्षात येईल. सो त्याचा 9:16 येईल. लक्षात ठेवा, तुम्हाला 2च सोडवायचे. आय थिंक मला वाटतं हां, किती सोडवायचे, 2च सोडवायचे. तर पहिला हा प्रश्न आहे, दुसरा आणि तिसरा बघा कसा आहे. दुसरा हे पहिला आहे. एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहेत, पहिला आणि दुसरा. सो पहिला जर सोडवला तर 2 मार्क भेटतील, हा सोडवला तर तुम्हाला 2 मार्क भेटतील. त्याच्यानंतर बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले, की तुम्हाला दिलंय ABC आणि PQR हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. ABची किंमत दिली आहे, BCची दिली आहे आणि ACची दिली आहे, बरोबर आहे. सो आपण इथं दोन त्रिकोण काढूया बघा. एक काढू आपण AB आणि C आणि एक काढू आपण PQR. हे दोन्ही कसे दिले बरं, एकरूप दिले. आता सगळ्यांना माहिती आहे एकरूप दिले तर काय कंडिशन असते, बरोबर आहे. सो पुढे काय दिले बरं, AB, BC आणि ACच्या किमती दिल्या. त्याच्यानंतर काय सांगितलं बरं, ABC आणि PQR यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर, म्हणजे यांचे गुणोत्तर पण दिले आपल्याला 2:3 आहे. तर ABC आणि PQR हे त्रिकोण काढा. लक्षात येते. आता हा चॅप्टर कोणता आहे बघा, हा चौथा चॅप्टर आहे. तुम्हाला त्रिकोण काढायला सांगितले, सगळ्यांना आठवते त्रिकोण कसे काढतात. बघा एकात एक त्रिकोण कधी येतात बरं, माहिती आहे का, जेव्हा याच्यामधली एक लेटर ABC आहे, तर याच्यामधला एक ABC किंवा A किंवा B किंवा C याच्यात जर असेल तर ते एकात एक त्रिकोण येतात. बघा चौथ्या प्रश्न म्हणजे चौथा जो चॅप्टर आहे ना त्याच्यामध्ये दिलेले बघा. पण ABC आणि हे PQR वेगवेगळे आहेत, तर दोन त्रिकोण वेगवेगळे येतील. एकात एक त्रिकोण कधी येईल हे कधी ओळखणार, जेव्हा याच्यातला एखादा ABC मधला इकडे कोणतरी असायला पाहिजे, नाही तर PQR मधला कोणीतरी इकडे असायला पाहिजे, तेव्हा एकात एक त्रिकोण येणार आहेत. लक्षात येते. मग याला कसं काढतात बघा, तर तुम्हाला काय करावं लागेल, या ABचं गुणोत्तर कुणासोबत घ्यावं लागेल बरं, PQ सोबत. या BCचं गुणोत्तर कुणासोबत घ्यावं लागेल बरं, या QR सोबत. आणि या ACचं गुणोत्तर कुणासोबत घ्यावं लागेल बरं, या PR सोबत. माहिती आहे सगळ्यांना. सो कोणते पण दोन दोन घ्या आणि त्याला सोडवा. समजा तुम्ही घेतलं AB आणि PQ, तुम्ही काय घेतलं बघा, AB आणि कोण घेतलंय, PQ. लक्षात येते. सो AB आणि PQ घेतलं, यांचा ऑलरेडी आपल्याला संगत बाजूचे गुणोत्तर किती दिले बरं, 2:3 दिले. ठीक आहे. सो आता ABची किंमत पण किती दिली बरं, 3.6 भागिले PQ बरोबर 2/3. सो यांचा तिरपा गुणाकार करा. काय येईल बरं, 3 गुणिले 3.6 बरोबर 2 गुणिले काय येईल बरं इथं PQ. सो इथे किती येईल बघा, 3 सख 18, हा चाला 1, 3 त्रिक 9 1 10. सो 10.8 बरोबर आहे. सो इथून आपल्याला PQ ची किंमत काढायची, तर 10.8 भागिले काय येईल बरं 2. 2 याला भाग दिला तर 2×5 10 आणि 2×4 8. तर PQ ची व्हॅल्यू किती येईल बरं, 5.4. लक्षात येते कसं काढायचंय. सो सगळ्यांना माहिती आहे, जर दोन त्रिकोण एकरूप दिले तर त्यांच्या बाजूंचे जे गुणोत्तर आहे ते सगळे कसे असतात बरं, समान. तर पहिला काढला, सेम तसाच कोण काढायचा बरं, BC वाला. लक्षात येते. सो BC अपॉन खाली कोण दिले बरं, QR. याचं गुणोत्तर परत 2:3 बरोबर लिहा. आता BC ची किंमत किती दिली बघा, 4. QR नाही आपल्याकडं, हा 2:3 आहे, बरोबर आहे. हे 3 चौक किती होतील बरं, 12 आणि हे 2 गुणिले काय येईल बरं, PQ. तिरपा गुणाकार केला, बरोबर आहे. आता इथून PQ ची किंमत काढायची असेल तर 2 इकडे आला तर याला भागाकारामध्ये येईल. लक्षात येते का, हा 2 याला गुणाकारामध्ये, इकडे आला तर भागाकारामध्ये. म्हणजे इथून PQ ची किंमत किती येईल बरं, 6. लक्षात येते का सगळ्यांना, PQ ची किंमत किती येईल, 6 येईल. ओके. तसंच कोण काढायचं बरं, आता तुम्ही कोण काढलंय, सॉरी PQ नाही, उलट झालं की इथं QR. इथून कुणाची किंमत येईल तुम्हाला, QR ची. PQ नाही ना, PQ तर ऑलरेडी काढलाय की आपण. इथून कोणाची किंमत येईल तुम्हाला, QR ची. ओके. इथून तुम्हाला किंमत येईल QR ची. तर बघा
क्यू आर पण काढलाय. आता कोण काढायचं आहे? पी आर. मग आता पी आर साठी काय घ्यावं लागेल बरं? एसी अपॉन काय घ्यावं लागेल? पी आर. सो एसी अपॉन काय घ्यावं लागेल? पी आर. परत याचं गुणोत्तर 2 असतील, बरोबर आहे. सो एसीची किंमत किती दिली बघा आपल्याला? 4.2. सो इथं लिहा 4.2 भागिले पी आर बरोबर 2 भागिले 3. सो याचा गुणाकार करा. 4.2 गुणिले 3 बरोबर 2 गुणिले पी आर, बरोबर आहे. सो इथून पी आरची किंमत किती येईल बघा? 3 दोन्ही 6, 4 त्रिक 12, बरोबर आहे. आणि त्याला भागिले काय येईल इथं? 2 बेसकम 12. सो 6.3 पी आरची किंमत यायला पाहिजे. लक्षात आलं? सो तुमच्याकडे एबीसीच्या किमती आहेत, पी क्यू आरच्या म्हणजे पी क्यू आरच्या त्रिकोणाच्या बाजूंच्या किमती आहेत. आता तुम्हाला फक्त त्रिकोण काढायचे आहेत. लक्षात येते? सो एबीसीच्या किमती आहेत, पी क्यू आर वगैरे सगळे आहेत, तर तुम्हाला काय करायचं आहे? त्रिकोण काढायचा आहे. आता कसा काढायचा आहे मी इथं दाखवतो बघा. तुमच्या स्केलवर 3.6 सेंटीमीटर घ्या, मोजा, त्याला लिहा इथं 3.6. त्याच्यानंतर बीसी काढायचा बघा, सॉरी बीसी 4 आहे, तर अगोदर काय करायचं आहे? बीसी काढायचं आहे. किती दिला बरं? 4. त्याच्यानंतर काय केलं बरं? एबी काढा. किती दिला? 3.6. सो एबी काढण्यासाठी परत कर्कटकावर मोजा, किती आहे? 3.6. एक त्याचा चॉक मारा आणि त्याला लाईन ड्रॉ करा. त्याच्यानंतर तुम्हाला एसी सांगितला 4.6, 2 परत कर्कटावर घ्या, परत तो कुठंतरी मग काढा, परत त्याला काय करा? लाईन ड्रॉ करा. सो तुमचा त्रिकोण असा दिसेल. सेम पी क्यू आर साठी काय बघा? पी क्यू क्यू आर आणि काय दिलंय? पी क्यू क्यू आर आणि पी आरची व्हॅल्यू दिली आहे. सो पी आरची व्हॅल्यू किती दिली बघा आपल्याला? पी आरची आली आपली 6.3. तर मी इथं लिहितो पी आर बरोबर 6.3. सो परत ते 6.3 सगळ्यात मोठी, हे लक्षात ठेवा, त्रिकोण काढते सगळ्यात मोठी शक्यतो खाली घेत जा. म्हणजे तुम्ही 6.3 खाली घ्या आणि त्याच्यानंतर बाकी 5.4 आणि 6 बाकीच्या काढा. एक येईल इकडं 5.4, एक येईल 6, त्यांचे येईल आणि मग त्यांना काय करा? जॉईन करा. तर तुमचे असे 2 वेगवेगळे त्रिकोण दिसायला पाहिजे. हे काढलेलं सगळ्यांना कळलं? सो बघा कसं काढलंय आपण. चौथ्या चॅप्टरचा क्वेश्चन आहे हा, ठीक आहे. 2 त्रिकोण वेगवेगळे येतील, एकात एक कधी येतील हे लक्षात ठेवा. याच्यातला एक लेटर एक तर याच्यात असायला पाहिजे, नाही याच्यातला एक लेटर याच्यात असायला पाहिजे. मग तुम्ही काय करू शकता ते, नाही का? आठवते का बघा? असे एकात एक 2 त्रिकोण असतात, एक असा आणि परत एक असा असतो, 2. इकडं आपण असं लिहितो बघा, ते जॉईन करतात ना, 1 2 3 अशा 4 5 6 अशा रेषा ओढतात, मग इथून एक त्रिकोण काढत असतो, असा जॉईन करतो. सो हे एकात एक कधी येईल? या दोघांपैकी एक लेटर कुणात तरी एकात पाहिजे. एक तर याच्यात पी क्यू आर पैकी एक पाहिजे, नाही तर याच्यात एबीसी पैकी एक पाहिजे, तर असा त्रिकोण येईल. क्लिअर आहे? सो ठीक आहे. बघा हे प्रॉपर डायग्राम अशी काढलेली बघा. इथं तुमची अशी डायग्राम यायला पाहिजे. सगळ्यांची येते का चेक करा. लक्षात येते बघा. पी क्यू किती आला आपला? 5.4. आपला पण 5.4 आला होता, ठीक आहे. त्याच्यानंतर क्यू आर किती आला? 6. आपला पण बघा किती आला क्यू आर, ठीक आहे. 6 आलाय का चेक करा, तिकडे बघा काढलाय. त्याच्यानंतर पी आर किती आला आपला? 6.3. त्यांचा पण बघा पी आर किती आला? 6.3. आणि असे 2 छोटे छोटे त्रिकोण काढायचे. लक्षात येते? सो मोजून काढायचे, असे डायरेक्टली काढायचे नाही. लक्षात येते का? तुम्हाला मोजायचं 4 सेंटीमीटर वगैरे आणि त्याला प्रॉपर काढायचं आहे. हे कॅल्क्युलेशन लिहावं लागेल. जर क्रॅक हे बघा इथं पण लिहिलंय की त्यांच्या बाजूचे जे गुणोत्तर आहे ते 2 3 आहे. मग एक एक कम्पेअर करून लिहायचं आहे आणि मग त्रिकोण काढायचे. क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता याच्यात काय सांगितलं बघा. परत हे तुम्हाला काय दिलंय, ठीक आहे. महत्वमापन चॅप्टरचा क्वेश्चन आहे की शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या दिल्यात तुम्हाला 14 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर. म्हणजे एक त्रिज्या काय दिली बरं? त्याला R1 म्हणू 14 आणि एक R2 दिली आहे. किती दिली बरं? 8. शंकुछेदाची उंची पण दिली आहे बघा. म्हणजे तुम्हाला त्याची उंची किती दिली आहे? 8 दिली आहे. आणि तुम्हाला सांगितलं तर पुढील किमती काढा. तर आपल्याला काय करायचं? पुढील किमती काढायच्या. काय काय बरं? शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ, शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ आणि शंकुछेदाचे घनफळ. आता बघा शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी सूत्र माहिती आहे सगळ्यांना. काय असतं बघा? शंकू, ठीक आहे, छेदाचे वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी त्याचं सूत्र असतं बघा. सगळ्यांना आठवतं का? पाय एल R1 अधिक R2. सगळ्यांना आठवते का बघा? पाय एल R1 अधिक R2. पण आता एल तर दिलंच नाही इथं, मग एल कसं काढतात बरं? तर तिरकस सूत्र वापरून. तिरकस म्हणजे एल म्हणजे काय? तिरकस उंची. तिरकस उंची कशी काढतात बघा? आठवते का? वर्गमुळात. आता इथं ते एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर नाही घ्यायचं, कारण की आता कोण आहे इथं? शंकुछेद आहे. मग शंकुछेदचं सूत्र काय असतं? एचचा वर्ग अधिक R2 वजा R1 याच्या कंसाचा वर्ग असतो बघा. आठवते का? ठीक आहे. सो एच किती आहे तुमच्याकडं? 8. सो इथे यायला पाहिजे 8 त्याचा वर्ग अधिक इथे किती यायला पाहिजे? 14 वजा 8 याच्या कंसाचा वर्ग. चेक करा. सो 8चा वर्ग होईल 64 अधिक 14 मधून 8 गेले तर किती राहतील बरं? 6. आणि 6चा वर्ग किती होईल? 36. म्हणजे किती येईल बरं इथं? 100. आणि त्याला बाहेर काढलं किती येईल? 10. लक्षात येतं? इथं पायची किंमत पण दिली आहे.
तो जी पायची किंमत दिली आहे तीच घ्यायची. 3 आपल्याला दिली 1,4 तर 3.14च घ्यायची. लक्षात आलं काय काय केलं. सो शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ काढता येईल. इथं किमती ठेवा फक्त. पायची किंमत किती ठेवणार बरं, 3.14. यल किती आला बरं तुमचा 10 आणि R1 अधिक R2 म्हणजे किती बरं, R1 14 आहे, R2 किती बरं 8 आहे, ते किती होईल बरं 22. चेक करा. सो यांचा गुणाकार करायचा आहे फक्त तुम्हाला. लक्षात येते. सो यांचा गुणाकार येईल सगळ्यांना. सो हे आलं तुमचं शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ. क्लिअर आहे सगळ्यांना. येऊन जाईल का बघा 3.14 गुणिले 10 गुणिले 22. 22 कसं आलं R1 अधिक R2. त्याच्यानंतर काय सांगितलं बरं, शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ. शंकुछेदाचे काय सांगितले बघा, एकूण पृष्ठफळ. मग एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी सूत्र आठवते का बघा, काय होतं, पाय यल R1 अधिक R2. बघा पाय यल R1 अधिक R2 अधिक काय होतं बरं, पाय R1 वर्ग अधिक पाय R2 वर्ग. सगळ्यांना आठवतं का बघा, हे सूत्र होतं शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ काढण्याचं. पाय यल R1 अधिक R2 अधिक पाय R1 वर्ग अधिक पाय R2 वर्ग. येईल सगळ्यांना. बघा R1 R2 ची किंमत आहे तुमच्याकडे 14 आणि 8 इथं ठेवायची. ची किंमत 10 आहे. पायची किंमत 3.14 घ्यायची, इथं पण घ्यायची, इथं पण घ्यायची. इथं R1 चा वर्ग, इथं R2 चा वर्ग करायचं आणि याला सोडवायचं. लक्षात येते सगळ्यांना. सो याची किमती येऊन जाईल ना सगळ्यांना, काही प्रॉब्लेम नाहीये. इझी आहे, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. फक्त किमती ठेवायच्या, बाकी काहीही करायचं नाहीये. नाही तुम्हाला वाटायचं सर नुसते पळवायला लागले, तसं नाहीये. आता ही तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला सूत्र माहीत झालं तर काय, फक्त किमती ठेवायच्या ना. बघा पायची किंमत किती आहे 3.14. ची किंमत किती आली बरं 10, ती याच्यात ठेवा. R1 R2 14 आणि 8 22 इथं लिहिले बघा आपण. परत काय करायचं, R1 चा वर्ग आणि R2 चा वर्ग म्हणजे 14 चा वर्ग करायचा आहे आणि 8 चा वर्ग करायचा आहे. त्याला 3.14 नी 3.14 नी गुणायचं. नाही तर इथून काय करू शकता बघा तुम्ही, इथून दुसरी मेथड अशी पण आहे बघा. तुम्हाला काय करा, इथून तुम्ही पाय बाहेर काढा, म्हणजे तुमचा पाय नाही पाय म्हणजे काय, याच्यातला पाय. तर इथून पाय बाहेर काढला तर इथं काय येईल बरं, यल आणि R1 अधिक काय येईल बरं, इथं R2 अधिक इथं काय येईल बरं, R1 चा वर्ग अधिक R2 चा वर्ग असे लिहू शकता पाय बाहेर काढून. अगोदर याला सोडवा, हे सोपं जाईल आणि मग पाय निगुणा 3.14 नी. लक्षात येतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर शंकुछेदाचे घनफळ. आता घनफळ काढायचं काय सूत्र बघा, शंकुछेदाचे याचं जर तुम्हाला घनफळ काढायचं असेल, ठीक आहे, तर याचं सूत्र काय बघा तुमच्याकडे. परत याच्यामध्ये कोण कोण असतं बघा, याच्यामध्ये असतं पाय यल, बरोबर आहे. त्याच्यानंतर आय थिंक मला वाटतं R1 प्लस R2, बरोबर आहे. चेक करा एकदा काय असतं, पाय यल R1 आणि R2. मला वाटतं याच्यामध्ये आहे ना, पाय R1 वर्ग प्लस पाय R2 वर्ग असतं आणि याच्यामध्ये चेक करा. आय थिंक मला थोडंसं कन्फ्युजन आहे, मला आठवत नाही. मी एकदा चेक करतो काय, कारण की मला काय आठवत नाही जे आहे की नाही, जी रियालिटी ती. कारण की उगा मी चुकी चालली, तुम्ही सगळे एवढे जण व्हिडिओ वगैरे बघता, परत तुम्हाला प्रॉब्लेम होईल. सो एकदा मी चेक करतो काय, कारण की मला एक्झॅक्ट तोच फॉर्म्युला आहे का आठवण नाही आहे. एकदा मी कन्फर्म करतो, मी जो म्हणतोय तोच फॉर्म्युला आहे की वेगळा आहे तो. ठीक आहे. सो मला फक्त एकदा बघू द्या. हां तोच आहे 1/3 पाय एच, बरोबर आहे, तोच आहे. त्याचा किती बघा 1/3 पाय एच. सो 1/3 पाय एच कंसामध्ये R1 अधिक R2, ठीक आहे, अधिक R1 गुणिले R2. चेक करा एकदा, R1 अधिक R2 गुणिले R1 गुणिले R2. हां हेच असायला पाहिजे. R1 चा वर्ग आहे तिथे, एक मिनटं तिथं कन्फर्म करा. R1 चा काय तिथं वर्ग आहे, ठीक आहे. इथे यायला पाहिजे R1 चा वर्ग आणि R2 चा वर्ग, ठीक आहे, इथं वर्ग आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये पण बघा तुम्ही किमती ठेवा, तुम्हाला येईल. इथं पायची किंमत परत 3.14 ठेवायची. एच तुम्हाला दिला आहे 8, तो ठेवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर R1 चा वर्ग 14 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग अधिक R1 गुणिले R2 म्हणजे 14 गुणिले 8 करायचं, त्याला सोडवायचं, तर तुम्हाला शंकुछेदाचे एकूण घनफळ भेटून जाईल. लक्षात आलं. हे 3 सूत्र लक्षात ठेवा. पहिल्याचं सूत्र इथं लिहिलं आहे, ठीक आहे. दुसऱ्याचं सूत्र इथं लिहिलेलं आहे, तिसऱ्याचं सूत्र इथं लिहिलं आहे. तुम्हाला किमती पण दिल्या आहे, R1 दिले, R2 दिले, एच दिले आणि इथं यल पण लिहून ठेवतो. यल किती आलं बरं 10. तर तुम्हाला ह्या फक्त किमती त्याच्यात ठेवायच्या आणि सोडवायचं. तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचं, बाकी काही नाही. आणि जर इन केस कुणाला आलंच नाही तर तुम्ही परत मला एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुम्हाला वाटल्यास याच्यावर 1-2 मिनिटाचा व्हिडिओ काढून सगळं एकदा कॅल्क्युलेशन्स करून देतो. ठीक आहे. सो हे लेक्चर लेंदी होईल, त्याच्यामुळे आपण थोडंसं फास्ट घेतोय, तर येईल सगळ्यांना कॅल्क्युलेट करता. फक्त सूत्र ठेवायचे आणि सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. काही प्रॉब्लेम आला तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा मला. इथं तसं दिलेलं आहे बघा. ठीक आहे.
सूत्र वगैरे लिहिले मी. एचचा वर्ग R1 वजा R2. तर बघा त्यांचं एल किती आलं 10. आपलं पण तेच आलं होतं. इथं किमती ठेवल्या बघा. सो 690.8 यायला पाहिजे उत्तर. त्याच्यानंतर शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ त्याचं सूत्र पण आपण लिहिले बघा तिकडं. पाय एल R1 अधिक R2 अधिक R1चा वर्ग अधिक R2चा वर्ग. बरोबर आहे. सो त्याच्या पण किमती ठेवल्या. त्याचं उत्तर 1507.2 येते. पण याचं सूत्र आपल्याला आठवत नव्हतं. तर याचं सूत्र पण आहे बघा. 1/3 पाय h R1 वर्ग अधिक R2 वर्ग अधिक R1 गुणिले R2. तर त्याच्यात किमती वगैरे ठेवा. याचं पण तुम्हाला कॅल्क्युलेशन एवढे यायला पाहिजे. तुम्ही चेक करा. कुणाला येत नसेल तर व्हिडिओ बनवून द्यायची तर काही गरजच नाही. इथं उत्तर आहे. ठीक आहे. पॉज करा. याला लिहून घ्या. इथं पण उत्तर आहे. याला पॉज करा, लिहून घ्या. तुम्ही कॅल्क्युलेट करा एवढे येते का. ठीक आहे. चला आता लास्टच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील उपप्रश्न सोडवा. कोणताही एक, आपल्याला एकच सोडवायचा आहे. ठीक आहे. आता याच्यात काय दिले बरं की चौकोन ABCD हा आयत आहे. सो अगोदर आयत काढा बघा. चौकोन ABCD नावाचा. हा A, हा B, हा C आणि हा D. पुढे काय सांगितलं बरं. आता आयत हे याचा अर्थ काय बरं, समोरासमोरील बाजू तुमच्या समान यायला पाहिजे. बरोबर आहे. पुढे काय सांगितलं बरं की हा AD हा व्यास असलेला व कर्ण BD ला X मध्ये छेदणारा. बघा AD हा व्यास असणारा. AD हा व्यास बरोबर आहे. पुढे काय सांगितलं, व कर्ण BD ला X मध्ये छेदणाऱ्या AXD हे अर्धवर्तुळ काढा. म्हणजे आपल्याला काय करायचंय, इथं तुम्हाला अर्धवर्तुळ काढायचंय. लक्षात येतंय. सो बघा इथं तुमचं कोणतं आलं, अर्धवर्तुळ आलं. AD कोण आहे बघा तुमचा, AD तुमचा झाला व्यास. बरोबर आहे. आता इकडे तुमचा त्रिकोण कसा येईल, तुमचा असा यायला पाहिजे. लक्षात येते. पुढे त्यांनी काय सांगितलं की BD ला, बघा ह्या BD ला X मध्ये छेदणारा AXD अर्धवर्तुळ काढा. तर बघा तुमचा D ला छेदणारा अर्धवर्तुळ तुमचा असा यायला पाहिजे. ठीक आहे. पुढे काय सांगितलं, जर AB ची व्हॅल्यू 12 आहे. बघा या AB ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिली आहे, 12. AD ची व्हॅल्यू बघा A पासून D. ठीक आहे. हे तुम्हाला किती दिलंय, 9. बघा AB ची 12, AD ची 9. त्यांनी विचारलं BD ची व्हॅल्यू किती आहे. बघा ही B पासून D ची व्हॅल्यू आणि B पासून X ची, हे जिथं छेदतं का याला त्यांनी काय नाव द्यायला सांगितलं बरं, X. तुम्हाला या BD ची पण किंमत काढायची आणि या X ची पण किंमत काढायची. लक्षात येते. आता बघा इथं सरळ सरळ काय बरं, त्रिकोण. बरोबर आहे. 90 अंशाचा कोन होतोय. मग 90 अंशाचा कोन म्हणजे काय बरं, त्याच्या समोरची जी बाजू आहे सगळ्यांना माहिती आहे. बघा 90 समोरची बाजू कोण असते बरं, पायथागोरस. बरोबर आहे. सो त्रिकोण कोणता आला बरं इथं, त्रिकोण ABD मध्ये काय लिहू शकता बरं, त्रिकोण ABD मध्ये त्रिकोण A हा 90 अंशाचा आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय लिहू शकता बरं, BD हा कोण आहे बरं, तुमचा कर्ण आहे. बघा 90 अंशाच्या समोरचा कोण आहे, कर्ण आहे. तर मग काय करू शकता तुम्ही इथं, पायथागोरसचा ठीक आहे सूत्र वापरू शकता. काय असतं बरं की कर्णाचा वर्ग म्हणजे कुणाचा बरं, BDचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. चेक करा. BDचा वर्ग बघा, हा BDचा वर्ग इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. तर BD आपल्याला काढायचा होता, BD तसंच ठेवा. बरोबर आहे. ADचा वर्ग म्हणजे AD किती दिला बघा, 9 त्याचा वर्ग अधिक 12 त्याचा वर्ग. तर 9चा वर्ग किती होईल, 81 अधिक 12चा वर्ग 144. याची बेरीज केली तर किती होईल बघा, 4 आणि 1 5, 8 आणि 4 12, 12शीला 2 हातचा आला 1, 225. सो BDचा वर्ग किती आला बघा, 225. तर त्याला वर्गमुळामध्ये टाकलं तर काय येईल बरं, इकडे येईल BDचा वर्ग आणि इकडे 225 वर्गामध्ये. तर वर्गमूळ कट झालं, तिकडे BD येईल आणि इकडे किती येईल बरं, 15. याचा अर्थ BD तुमचं किती आले, 15 आले. लक्षात येते. सो त्यांनी BD काढायला सांगितलं होतं. लक्षात आले का. काय काय करायला सांगितलं का, आलं एक अर्धवर्तुळ काढायला सांगितलं. बघा ABCD हा आयत आहे, आपण आयत काढला. AD हा व्यास आहे. बघा ही व्यास आहे का त्रिकोणाचा. बरोबर आहे. सो असलेला कर्ण BD ला X मध्ये छेडणारा, बघा हा अर्धवर्तुळ आहे. हा पूर्ण होईल, हा काय त्याचा अर्धवर्तुळ आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला त्याच्या किमती दिल्या आणि BD ची किंमत विचारली. तर इथं त्रिकोण झाला. तर तुम्हाला माहिती आहे आयतामध्ये इथं 90 अंशाचा कोन असतो. तर 90च्या समोरचा कोन झाला हा BD. हा झाला तुमचा कोन, हा झाला तुमचा कर्ण. मग तिथं सूत्र वापरलं. आता अजून कुणाची व्हॅल्यू काढायची बरं, BX ची. आता तुम्हाला माहिती आहे बघा, BX ची जर किंमत काढायची असेल तर त्याचं सूत्र काय असतं बघा, की तुम्हाला ते त्रिकोण नाही का, असा त्रिकोण झाला आणि कट करून घेत असेल तर त्याचं हे सॉरी अर्धवर्तुळ आहे आणि त्याला जर कट करून जात असेल तर त्याला काय लिहितो बरं आपण, AB. बरोबर आहे. AB बरोबर काय लिहित असतात बघा, BD गुणिले काय लिहित असतात बघा, BX. आठवतं का बघा, BD गुणिले काय लिहित असतात, BX. तर तुमच्याकडे इथं AB ची किंमत आली 12, त्याच्यानंतर BD ची किंमत आहे आणि तुम्हाला इथून काय काढायचंय, BX काढायचंय. येईल काढता. ठीक आहे, ट्राय करा. बघा तुमचं असं यायला पाहिजे. हे जे आहे बघा, BD ची किंमत किती आली, 15. 90 अंशाचा कोन वगैरे आहे. बघा असं अर्धवर्तुळ आलं का बरोबर तुमचं प्रॉपर. आपण डायग्राम थोडीशी आपली डायग्राम अशी काढलेली आहे. ठीक आहे. सो ही डायग्राम आहे प्रॉपर, थोडीशी छान तुमच्या भाषेमध्ये. ठीक आहे.
सो आलं का बघा 15. त्याच्यानंतर काय बघा, ह्या ए बीचा वर्ग इथं आपण दिले बघा, हे ए बीचा वर्ग लिहायचा राहिला. हा बी डी गुणिले बी एक्स एवढा असायला पाहिजे. बघा बी डी गुणिले बी एक्स एवढा असायला पाहिजे. ए बी किती दिलाय 12, त्याचा वर्ग 144. बी एक्स किती आहे माहीत नाही, बरोबर आहे. बी डी किती आला आपला 15. 15 इकडे घेऊन जा, त्याला भागाकारामध्ये येईल. सो 15 आणि 144ला भाग द्या, 9.6 वगैरे काहीतरी यायला पाहिजे. लक्षात येते सगळ्यांना, क्लिअर आहे. किती येते बघा, चेक करा. सगळ्यांना डाऊट वगैरे क्लिअर आहे एकदम, कसं आलं? ओके ठीक आहे, चेक करा एकदा. हां तुम्हाला दिसते, काही प्रॉब्लेम नाही आहे, स्पष्ट दिसते. चला क्लिअर आहे. ओके आता लास्टच्या प्रश्नाकडे जाऊया बघा. ठीक आहे, 5व्या प्रश्नातला शेवटचा प्रश्न आहे. काय बरं की थीटा 30 दिलाय, तर खालील त्रिकोण नित्य समानतेच्या प्रताळा घ्या. म्हणजे यांचं उत्तर एवढं येते का, चेक करा. ठीक आहे, मग आता मला सांगा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा बरोबर काय यायला पाहिजे बरं? त्यांनी सांगितलंय 1 यायला पाहिजे. ठीक आहे, सो पहिलं काढू. काय बघा, एकदम सोपं आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा याची व्हॅल्यू 1 येते का? ठीक आहे, सो एल एच एस बरोबर आपण काय काढू, एल एच एस बरोबर काढू. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू. तर एल एच एस बरोबर आर एच एस येते का, प्रूफ करू. सो एल एच एस किती दिले बरं? साइन स्क्वेअर थीटा, थीटा किती दिला बरं? 30 प्लस कॉस स्क्वेअर किती दिला बरं? 30. चेक करा, आपल्याला थीटा किती दिलाय? 30 दिलाय. आता तुम्हाला ते टेबल पार्ट पाहिजे. त्रिकोणमितीमध्ये मी घेतलं बघा, साइन 30 ची व्हॅल्यू किती असते, कॉस 30 ची व्हॅल्यू किती असते, बरोबर आहे. टॅन 30 ची, कोसेक 30 ची, सेक 30 ची. आता इथे किंमत ठेवायची. बघा साइन 30 ची व्हॅल्यू किती असते बघा, सगळ्यांना आठवते का? 1/2 याच्या कंसाचा वर्ग अधिक कॉस 30 ची व्हॅल्यू किती असते बघा, √3/2 त्याच्या कंसाचा वर्ग. तर इथे 1/2 चा वर्ग किती येईल बरं? 1/4 अधिक इथं वर्ग वर्गमूळ कट होईल 3 येईल, खाली किती येईल बरं? 4. तर दोघांचा बेस सेम आहे, तर 4 तसंच लिहा. यांच्या वरच्यांची बेरीज केली तर किती येईल बरं? 4. आणि 4नी 4ला भाग दिला तर काय येईल बरं? 1. म्हणजे याचा अर्थ काय झालं, एल एच एस बरोबर आर एच एस प्रूफ झालं. त्यांनी सांगितलं एवढे येते का, सिद्ध करा. लक्षात आलं. फक्त काय करायचं होतं तुम्हाला, यांच्या जागी 30 किंमत ठेवायची होती, त्याचा वर्ग करायचा होता, त्याला सोडवायचं होतं, त्याचं उत्तर 1 येतं का सांगायचं होतं. आता दुसऱ्यात काय सांगितलं बरं? दुसऱ्यात बघा टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1, किंवा तुमच्या भाषेतले येतो 1 प्लस, परत तुम्ही कन्फ्यूज होसाल. सो 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कुणाबरोबर यायला पाहिजे बरं? सेक स्क्वेअर थीटा बरोबर. म्हणजेच एल एच एस बरोबर परत इथं काय यायला पाहिजे तुमचं? आर एच एस. ठीक आहे, आता परत इथे किमती ठेवू बघा, एक तसाच ठेवा. टॅन स्क्वेअर, आता टॅन स्क्वेअर, स्क्वेअर किती ठेवायचं इथं? 30. इथं पण बघा सेक स्क्वेअर, आणि इथं किती ठेवायचं बरं? 30. लक्षात येते. टॅन स्क्वेअर आणि काय ठेवलाय आपण? सेक स्क्वेअर ठेवलाय. आता टॅन स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे का बघा सगळ्यांना किती असते? सो टॅन 30 ची व्हॅल्यू असते 1/√3 याच्या कंसाचा वर्ग, बरोबर. आता सेक 30 ची व्हॅल्यू किती असते माहिती आहे का बघा, सेकची माहित नसेल तर कॉसची माहित पाहिजे. कॉस 30 ची किती असते बघा? √3/2. मग सेक 30 ची किती असेल? त्याच्या उलटी असते. लक्षात ठेवा, सेकची उलटी व्हॅल्यू कुणाच्या असते? कॉसच्या. लक्षात येतं, सेकची व्हॅल्यू कुणाच्या उलटी असते? कॉसच्या. तर कॉसची किती आहे बघा? 30 ची √3/2. तर सेकची किती असेल? 2/√3. आता बघा याला जर सोडवलं तर एक तसंच, इथं 1 चा वर्ग 1, वर्गमुळात 3 आहे, त्याचा वर्ग जर घेतला तर वर्ग वर्गमूळ कट झालं तर काय येईल बरं? 3, बरोबर. इकडे 2 चा वर्ग किती येईल बरं? 4. आणि इथं वर्ग वर्गमूळ कट झालं तर किती येईल बरं? 3. आता याचा तिरपच गुणाकार केला तर 3 गुणिले 1 किती येईल बरं? 3 अधिक 1 भागिले 3. आणि इकडे किती येईल बरं? 4/3. आता यांची बेरीज केली तर 3 आणि 1 किती होतील? 4/3. इकडे पण किती येईल बरं? 4/3. याचा अर्थ एल एच एस बरोबर काय आलं? आर एच एस. चेक करा. लक्षात येते, एल एच एस बरोबर काय आलं? आर एच एस. काय केलं का आलं? इकडे याची किंमत काढली, इकडे याची किंमत काढली. सगळ्यांना क्लिअर आहे? एकदम इझी आहे, फक्त तुम्हाला किमती ठेवायच्या आणि सोडवायचं. आता बघा तिसऱ्यामध्ये काय सांगितलं बरं? 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. तिसऱ्यामध्ये काय सांगितलं? पुढच्या पेजवर जाऊया आपण. 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा दिले. बघा 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा, आणि थीटाची किंमत परत किती दिली बरं तुम्हाला? 30 डिग्री दिली. ठीक आहे, मग एल एच एस बरोबर आर एच एस येते का, प्रूफ करायचंय. मग बघा इथं 1 प्लस, इथं काय येईल बरं? कॉट 30 ची व्हॅल्यू ठेवा, त्याचा स्क्वेअर करा, बरोबर. कोसेक 30 ची व्हॅल्यू ठेवा, त्याचा स्क्वेअर करा. आता कॉट 30 ची व्हॅल्यू माहित नसेल तर तुम्हाला टॅन 30 ची व्हॅल्यू माहित पाहिजे. त्याला उलट केलं तर कुणाची येते बरं? कॉटची. मग टॅन 30 ची किती आहे बघा? 1 किंवा 1/√3 आहे, तर कॉटची किती येईल बरं? √3/1 येईल. तर खाली 1 लिहायची गरज नसते, पण लिहूया. आता कोसेक 30 ची काय येईल बरं? साइन 30 च्या उलटी असते. लक्षात ठेवा, कोसेकची कुणाच्या उलटी असते? साइन 30 च्या. साइन 30 ची काय बघा? 1/2. तर कोसेक 30 ची काय येईल बरं? कोसेक 30 ची यायला पाहिजे 2/1 याच्या कंसाचा वर्ग. तर खाली 1 लिहायची गरज नसते. आता बघा हे 1 अधिक वर्गमुळात 3 आहे, त्याचा वर्ग किती येईल बरं? 3 येईल, कारण की वर्ग वर्गमूळ कट होईल. खाली 1 लिहायची गरज नाही.
इथं 2चा वर्ग किती येईल बरं 4, तर खाली एक लिहायची गरज नसते कारण खाली एक असतोच, बरोबर आहे. सो 3 आणि 1 काय येईल 4 आणि इकडे पण किती बरं 4 आहे. म्हणजे LHS बरोबर काय आलं RHS आलं. काय आलं का सगळ्यांना बघा, LHS बरोबर काय आलं RHS आलं. लक्षात येतंय. तुम्हाला ही सूत्र माहीत पाहिजे. आणि असंही मी ज्यावेळेस त्रिकोणमिती शिकवत होतो त्याच्यामध्ये सांगितलेले बघा काय, की टॅन थीटा असेल तर तुम्ही याला उलटं केलं म्हणजे 1/tan थीटा केलं ते कुणाबरोबर असतं बरं, टॅन कुणाच्या उलटं असतं बघा, सांगितलं होतं तुम्हाला कॉटच्या. आणि कॉट कुणाच्या उलटं असतं बरं बघा टॅनच्या, बरोबर आहे. म्हणजे जर कॉटला उलटं केलं तर टॅनची किंमत भेटते, टॅनला उलटं केलं तर कॉटची भेटते. साईनला उलटं केलं तर कोसेकची भेटते, बरोबर आहे. आणि कोसेकला उलटं केलं तर कोणाची भेटते बरं, टॅनची भेटते, हे साईनची भेटते. चेक करा, लिहून दिलेले का बघा. त्याच्यानंतर कॉसला उलटं केलं तर कोणाची भेटते बरं, सेकची भेटते. आणि सेकला उलटं केलं तर कोणाची भेटते बरं, कॉसची भेटते. चेक करा, लिहून दिलेले. हे सूत्र ऑलरेडी लिहून दिलेले ज्यावेळेस आपण त्रिकोणमिती शिकत होतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं डिटेलमध्ये शिकवलेलं मी लिहून दिलेलं आहे. सो कोणी बघितलं नसेल तर अगोदर तो चॅप्टर बघा आणि मग हे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. काय करायचं होतं लक्षात आलं सगळ्यांना. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं होतं बरं, की 30 ही अंशाचा कोन दिलाय आणि खालील त्रिकोणमितीय नित्य समांतरचा पडताळा घ्या. म्हणजे तुम्हाला इक्वॅलिटी दाखवायची होती, LHS बरोबर RHS आहे का. सो आपण प्रूफ केलं, किमती ठेवल्या, तर आपल्याला काय लक्षात आलं, बरोबर आहे. लक्षात येते. सो हे शेवटचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये तुम्हाला 2 सोडवायचे होते, तर आपण दोन्ही पण सॉल्व्ह केले बघा. सॉरी, 1 सोडवायचं होतं, 2 आपण दोन्ही सॉल्व्ह केले. त्याला 3 मार्क आहेत, म्हणजे याला तुम्हाला 3 मार्क आहेत एवढं लिहिण्याला, आणि जर त्रिकोणमिती आली तर याला लिहायला तुम्हाला 3 मार्क आहेत. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुमचा प्रश्न क्रमांक 5 पण इथे संपला. क्लिअर आहे. सो आपण अशा प्रकारे काय केलंय, सगळा जो तुमचा म्हणजे प्रश्नपत्रिका जी होती, ठीक आहे, गणित भाग 2ची ती पूर्णपणे आपण सॉल्व्ह केली. आता तुम्ही टाइम पिरियड बघा किती झालाय. ठीक आहे. काही प्रश्न मी तुम्हाला डायरेक्ट दिले, जे प्रमेय वगैरे आहेत ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत, ते डायरेक्ट दाखवले कसे असतात. काही आन्सर मोठे मोठे आहेत तर ते आपण कॅल्क्युलेट केले नाही, ते फक्त तुम्हाला मी सांगितले कसे सोडवायचे. हां, त्याच्यातला आपल्याला एक छोटासा तो प्रश्न फॉर्म्युला नाही आठवला तर ते आपण फक्त बघितला. बाकी बऱ्यापैकी आपण क्वेश्चन्स पेपर 99% आपण सॉल्व्ह केला. ठीक आहे. 1%मध्ये कुठे थोड्याफार चुका होऊ शकतात किंवा राहिला असेल तर तुम्ही ते चेक करा, कमेंट सेक्शन्समध्ये सांगा काही वाटलं असेल तुम्हाला तर. ठीक आहे. काही डाऊट असेल तर वाटल्यास आपण ते पण तुमचा क्लिअर करू. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला मॅथ पार्ट 2चा 2024चा क्वेश्चन पेपर बघायचा आहे. ठीक आहे. सो बघत राहा आपलं VCC ट्युटोरियल. मॅथचे पूर्ण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आपण प्रयत्न करू. त्याच्यानंतर आपण मार्च 2024 नंतर परत 23चा पण सोडवायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सो याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल बघा, की प्रत्येक चॅप्टरमधले जे क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे, तुम्हाला ते त्यांनी विचारलेले आहेत. सो तुम्ही थोडासा व्यवस्थित अभ्यास करा. महत्त्वमापनवर क्वेश्चन आहेत, त्रिकोणमितीवर प्रश्न आहेत, बरोबर आहे की नाही. सो सगळ्या वर्तुळावर आहेत, त्रिकोण आहे, पायथागोरसचा थेरम आहे, सगळ्यावर क्वेश्चन्स आहेत. सो थोडेसे तुम्हाला, आणि दुसरं गोष्ट काय बघा, तुम्हाला ऑप्शन पण दिलेत 3 पैकी 2, 4 पैकी 2, बरोबर आहे. सो तुम्हाला एखादा प्रश्न नाही जरी आला तर दुसरे 2 तुम्हाला येऊ शकतात. एवढ्या लेवलला आहे क्वेश्चन पेपर. असं नाही की तुम्हाला सगळेच्या सगळे येतील. आणि शेवटचे जे क्वेश्चन्स असतात बघा, क्वेश्चन 5व्यापेक्षा क्वेश्चन जो 4था आहे त्याच्यामध्ये थोडेसे टफ लेवलचे क्वेश्चन आहेत. 5व्यामध्ये तरी थोडेसे इझी आहेत, 4थ्यामध्ये थोडेसे टफ लेवलचे क्वेश्चन्स आहेत. सो तिथे तुम्हाला थोडासा गोंधळ होऊ शकतो. म्हणजे तिथे तुम्हाला 4 पैकी 3 सोडवायला सांगितले तर तुम्हाला 2 किंवा 3 होऊ शकतात, 4च्या 4 होणार नाही आहेत. कारण की जॉमेट्रीचा जो आहे, गणित भाग जो आहे तो थोडासा कॉम्प्लिकेटेड असतो. तिथे लवकर कळत नाही कोणती मेथड कुठे वापरायची, कोणतं सूत्र वापरायचं आहे. ठीक आहे. सो थोडासा व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित क्वेश्चन पेपर सोडवा. जे तुम्हाला चॅप्टर जमत नाही ते चॅप्टर परत परत बघा, त्याचा चांगला सराव करा. ठीक आहे. सो तुम्हाला ते क्वेश्चन्स पेपर इझी वाटायला लागतील. आणि सराव प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवत राहा. तुमची एखादी प्रश्नपत्रिका असेल ती सोडून पाहिजे असेल तर ती पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे. आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करूया, त्यांच्या व्हॉट्सअपवरती ती PDF आपण घेऊ आणि तो पण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करू. क्लिअर आहे. ठीक आहे. सो भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत VCC ट्युटोरियल चॅनलवरचे सगळे लेक्चर्स, ठीक आहे, काही तुमचे डाऊट्स वगैरे असतील तर ते सगळे बघून घ्या. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारा. कुठला मॅथचा क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडून द्यायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. आपण तो सुद्धा सॉल्व्ह करायचा पूर्णपणे प्रयत्न करू. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच.